लहानपणी असं वाटायचं की ही पिढी गेल्यानंतर आता जे माझे आई वडील आहेत किंवा ही सगळी जॉब करणारी लोक आहेत, मग वारीचं पुढे काय? विठ्ठलाने अलगद उचलावं आणि न्यावं अशा प्रकारची ती वारी. जर तुझ्या 7 पिढ्या वारीला जातात तर तू रंगीत कपडे वारीत कसा घालू शकतो? तर माझे कपडे त्यांच्या रक्ताने माखणार असतील तर मला ही गोष्ट करायची नाही. संस्कृत ही लोकांना कूल वाटली पाहिजे की संस्कृतचं ज्ञान, संस्कृत आणि खूप भाषा तशी खूप मॅजिकल आहे. ती मॅजिक फक्त जर लोकांना कळली ना तर त्यांना तिथपर्यंत आणण्याची गरज आहे. जेनझी बद्दल काय वाटतं की त्यांच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी बद्दल अनकूलनेस जास्त आहे की कूल फील व्हायला लागले आजकाल लोकांना? काय फरक वाटतो का तुला? राम जन्मला गाणं ऐकून रामाचा जन्म डोळ्यासमोर उभा राहतो. चुकीच्या पद्धतीने पोर्ट्रे किंवा जर यूज केला गेलाय ना तर रामाचा झालाय. ट्रॅडिशनल आहात तर तुम्ही लिबरल नाही असू शकत किंवा त्यांना एक लोकी हेट आहे त्यांच्या मनामध्ये इन जनरल की तुम्ही जर संस्कृत शिकताय बाबा तर तुम्ही त्याच मेंटॅलिटीचे असणार की तुम्ही कर्मठच असणार किंवा तुम्ही नॅरो माइंडेडच असणार, तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त गोष्टी पाहू नाही शकत. तर पहिला टॅग असा मिळतो की म्हणजे तू कास्टिस्ट आहेस. आणि ह्याचा असा अर्थ लावला की म्हणजे तू स्लेव्ह, म्हणजे तू खालच्या जातीच्या लोकांना स्लेव्ह म्हणतोयस आणि तू त्यांच्या वरचढ आहेस हे दाखवतोयस. आपल्या इथं पूर्वीपासून मळवट भरण्याची परंपरा आहे. आता देवीला मळवट भरला जातो, लोक मळवट भरतातच म्हणून ते काही देव होतात का? संस्कृत का शिकावं किंवा संस्कृतबद्दल गोडी का लागावी तर ते आदी शंकराचार्यांमुळे. तिन्ही गोष्टींमध्ये तुम्ही बघाल तर वेदांताचं ज्ञान पण तेवढंच आहे आणि कर्मठपणाला तोडणंही तिथंच तेवढंच आहे. कुठला पुरुष ऋषी हे वेदांमध्ये लिहून ठेवेल एका बाईबद्दल की मी माझ्या कुळाचा झेंडा आहे? किती गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या की ग्लोबल ट्रेंड बनू शकतात. डेथ आली आहे तर ती मला वाटतं की खूप आनंदाने ॲक्सेप्ट करावी. पहिली वारी केलेली तर मला असं झालेलं, मी मनातल्या मनात म्हणलेली की मी मरेन पण पुढच्या वर्षी वारीला येणार नाही. नमस्ते, रामकृष्ण हरी. वारीवरचे पॉडकास्ट तुम्ही आत्तापर्यंत बघितले असतील. आपण अनेक साधू संतांचे पॉडकास्ट आजपर्यंत घेतले. यासोबतच आपण अनुभव म्हणून एक सिरीज सुरू केली आहे. तर त्यात आपण परमार्थिक अनुभव जे लोकांचे असतात ते ऐकावे आणि त्यातनं काही घेता आलं तर घ्यावं किंवा त्या गोष्टींचा आपल्याला त्यांनी प्रेरणा मिळू शकते परमार्थात, या उद्देशाने आपण तो ती सिरीज सुरू केली. आज आपला पॉडकास्ट थोडा विशेष टर्नवर आला आहे असं म्हणू शकतो आपण. ज्या उद्देशाने आपण वारी हे चॅनल सुरू केलेलं की संतांच्या विचारांच्या दिशेने चालणे या वारीच्या उद्देशाने, आणि जो आपला जेनझी किंवा जे आत्ताचं जी काही लोकं आहेत मॉडर्न युगात वावरणारी, त्यांना आपला शुद्ध परमार्थ वारकरी संप्रदाय इंट्रोड्यूस करून देणे हा उद्देश होता. आणि आज या क्षेत्रातला, या जनरेशनचा आपण म्हणू शकतो एक रिप्रेझेंटेटिव्ह आणि एक इन्फ्लुएन्सर ज्यांच्या चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह लाडू. कदाचित त्याबद्दल आपण बोलूयातच, पण त्यांचं नाव आहे ईशान गोडसे. हॅलो, हाय. हो, ईशान गोडसे. मला डाऊट होता की पण ओके, थँक्यू सो मच. आणि ईशानची ओळख आता आपण बोलण्यातनं करूनच घेऊयात. पण मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट, आजच्या काळातला तरुण मुलगा जेनझी आणि विशेषतः तो इन्फ्लुएन्सर, त्याचा मूळ सब्जेक्ट काय तर संस्कृत. अरे बापरे, म्हणजे संस्कृतवर बोलणारे फार कमी लोक आहेत आणि त्यातल्या जेनझीमध्ये तर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. आणि विशेषतः तुमचे धागेदोरे वारकरी संप्रदायाशी जोडलेले. हो. वारकरी संप्रदायाचा कसा संबंध आहे? मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचाच वारकरी संप्रदायाशी संबंध आहे. म्हणजे जर आपण असं त्याला वेगळं नाही सेग्रिगेट करू शकत की एखादा माणूस संप्रदायातला आहे किंवा नाही, असं मला खूप वाटतं. कारण माझी आजी जायची वारीला, माझी आजी 8 वेळा गेली. त्यानंतर माझे काका जायचे आणि पणजी जायची, पणजोबा जायचे. सो ती एक वारीची परंपरा खूप आधीपासून आमच्या घरात चालत आलेली आहे. आमचं अख्खं गाव वारकरी आहे, दोन्हीकडे, आईकडे आणि वडिलांकडे. सो अखंड हरिनाम सप्ताह होतात. कुठलाही सण असो तिथे अभंग झालेच पाहिजेत आदल्या रात्री. तर अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढल्यामुळे खूप आधीपासून वारीबद्दल ऐकलं आहे. खूप असं हे वाटायचं. आणि माहिती, लहानपणी जेव्हा आपण लहान असतो ना तेव्हा एक
काय माहिती भोळा भाव असतो. आणि तेव्हा असं वाटायचं की जे काही व्हिडिओज पाहिले किंवा न्यूजवरती दाखवले की खूप म्हातारी लोक दिसायची वारीत चालताना, किंवा इन जनरलच म्हणजे जे पिक्चर आपल्याला दिसतं ना की नऊवारी साडी नेसलेली बाई, पांढरा सदरा नेसलेला माणूस. सो लहानपणी असं वाटायचं की ही पिढी गेल्यानंतर आता जे माझे आई वडील आहेत किंवा ही सगळी जॉब करणारी लोक आहेत, मग वारीचं पुढे काय होईल? वारी कमी कमी होत जाईल का? की पुढे वारी कोण नेणार? असं मी खूपदा म्हणजे असं डोक्यात प्रश्न यायचा आणि मी असं खूप लोकांना विचारलेलं पण की काय होईल काय होईल. त्यामुळे माझी तर इच्छा होती की वारीला आपण जायचंच. त्यामुळे असा खूप मला वाटतं कुठलाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपण वारकरी संप्रदायाचा जो आहेच असं म्हणू शकतो. क्या बात आहे. इट्स काइंड ऑफ अम्ब्रेला टर्म. हा, कुठल्याही संप्रदायाचा असो तो वारीबद्दल त्याला प्रेम असतंच. बरोबर. पांडुरंगाबद्दल तर असणारच असणार. तेच. व्हेरी गुड. तर तुझं मग ज्यावेळेस तू पहिली वारी कधी केली? 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024. तुझं वय असेल 19 19 19 वर्षाचा मी होतो. क्या बात. आणि काय माहिती खूप आहे ना लोकांना असं हे असतं वारीबद्दल की मला खूप अशी इवन माझी आजी वारीला गेली आहे किंवा काका गेलेत, तर म्हणजे वारी करणारी लोक पण दुसऱ्यांना असंही करतात की बाबा करू नको, असं खूप भीती घालतात की खूप अवघड असतं, जमेल का, हे होईल का. बट म्हणजे काय माहिती इन जनरलच आपल्या इथे खूप हे आहे ना की वारी. त्यांना असं वाटतं की ही बाबा मुलं नाजूक आहेत, यांच्यानी होईल, प्रेमापोटी वाटत असेल. मे बी काय माहिती. पण खूप असं लोकांना खूप भीती वाटते की वारी म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे किंवा अवघड गोष्ट आहे. सो मला पण जरा तसं झालेलं. सो मी पहिल्या वर्षी अशी खूप लोकांचे म्हणजे मतं घेतलेली, खूप मित्रांना विचारलेलं जे गेलेले हे ते की कसं असतं काय असतं, आणि म्हटलं चला जाऊया फायनली. तर गेलो आणि काय मला ना एक खूप हे वाटलेलं म्हणजे वारीला जाण्याआधी एक आजी होत्या, त्या जे आमच्या वारीचे प्रमुख आहेत त्यांची ती आई होती. त्यांना विचारलेलं की पहिली वारी कशी असते, तर त्या म्हटलेल्या की मी पहिली वारी केलेली तर मला असं झालेलं, मी मनातल्या मनात म्हटलेली की मी मरेन पण पुढच्या वर्षी वारीला येणार नाही, इतकी वाईट माझी वारी होती. आणि पण मग त्यानंतर म्हटल्या पण मग जी काय नाद लागतो वारीचा, मग आता एवढे वर्ष झाले मी वारी करतेय, पण पहिली वारी म्हणजे खूप वाट लागते, पहिली वारी म्हणजे खूप वाट लागते. पण काही नाही झालं, खरंच सांगतो. म्हणजे इतका म्हणजे एक्सपिरियन्स तर तो भारी होणारच होतं, माहिती होतं. पण असं विठ्ठलाने अलगद उचलावं आणि न्यावं अशा प्रकारची ती वारी झाली. आणि त्यामुळे खूप लोकांचं हे झालं. मी पहिल्या वर्षी मी एवढा कंटेंट क्रिएशनच्या ह्याच्यात नव्हतो. मी ठरवलेलं की फक्त आपण गोष्टी ऑब्झर्व करायच्या आणि लिहून काढायचं जे काही वाटेल ते रात्री. सो मग ते मी फेसबुकवरती फक्त लिहून पोस्ट करायचो, एक फोटो जे काही पाहिलं त्याचा आणि लिहायचो. सो त्याच्यानंतर खूप लोकांचा मला असं बॅकलॅश पण आला जेव्हा मी बोललो की म्हणजे आमच्या इतक्या पिढ्या वारीला जातात किंवा हे ते. सो त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे खूप काय माहिती लोकांचे विचार इतके हे असतात की वारीला जाणारी जर तुझ्या 7 पिढ्या वारीला जातात तर तू रंगीत कपडे वारीत कसा घालू शकतो, किंवा असे कपडे घालून कुठला वारकरी चालतो. सो म्हणजे तुम्ही जे म्हटलात ना की किंवा जे आपण अम्ब्रेला टर्म म्हणतोय, तर मला वारीत तसं काहीच नाही दिसलं. वारीत इतकी धनगर लोक चालत होती, इतक्या बंजारा बायका चालत होत्या, कोळी लोक चालत होती आणि ती दिसत होती. आणि त्यांच्याही पिढ्यानपिढ्या ती लोक येत असणार आहेत वारीला. पण आपण खूप असं रिस्ट्रिक्ट केल्यासारखं झालंय ना की विशेषतः ही बाहेरची लोक असतील किंवा मग एका पर्टिक्युलर पठडीतले की मी ह्या परंपरेला बिलॉंग करतो, तर तो एक सात्विक अहंकार पण येतो लोकांमध्ये. त्यामुळे मे बी तरुण मुलांना थोडंसं ते बॅकलॅश फील करावा लागतो की आपण आपल्या ऑरा घेऊन जातो, बरोबर, आपल्या स्टाईलने जातो. पण ते ठीक आहे, त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील. सही. मग तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तू प्रत्येक दिवशी लिहून ठेवायचा आणि त्याला मग त्याला रिस्पॉन्स येत होता व्यवस्थित? म्हणजे नाही, ॲक्च्युली फेसबुकवरती पोस्ट करायचं, त्याच्यामुळे ओळखीची लोक वाचायची, ती लोक शेअर करायची, पण त्याला इतका रिस्पॉन्स नव्हता. एक पर्सनल डायरीसारखं होतं, जे काही म्हणजे वाटतंय ते लिहून ठेवावं. कारण इतक्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करतो ना, त्या वारीमध्ये अशा खूप नंतर सगळ्या मर्ज व्हायला लागतात एकमेकांमध्ये. सो ते खूप, आणि ॲज अ कंटेंट किंवा एक आर्टिस्ट म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय गोष्टी एक्सपिरियन्स करतोय, ते आपल्याला कुठेही वापरात येतात. त्यामुळे जे काही असा वेगळा एक्सपिरियन्स कुठे किंवा काही वेगळी भावना दिसते ती मी नोट करत गेलो, त्या दिवसाची लिहत गेलो. आणि मग दुसऱ्या वर्षी जाताना मग मी ठरवून गेलेलो की ह्याच्यावरतीच आपल्याला कंटेंट क्रिएट करायचं आहे, म्हणजे जे काही आपण पाहिलं आहे आत्ता मागच्या वर्षी. सो दुसऱ्या वर्षीचा अप्रोच माझा थोडा तसा होता. आणि मग दुसऱ्या वर्षी मी चालताना पण
पहिल्या वर्षी पूर्ण दिंडीचा अनुभव घेतला की दिंडीत चाललो, भजनांमध्ये हे ते. दुसऱ्या वर्षी असा थोडा विचार केला की आपण आपलं आपलं चालावं, दिंडीत राहायचं, बट दिंडी सोडून थोडं बाकीच्या दिंड्यांमध्ये जायचं, एक्सप्लोअर करायचं, किंवा इन जनरल आपल्या आपल्यातच थोडं राहायचं. सो तसा अप्रोच ठेवून मग कंटेंट पण क्रिएट केला आणि मग तो कंटेंट चालला बऱ्यापैकी, खूप चांगला चालला. वारीबद्दल तर प्रेम असंच. हो, त्यामुळे लोक खूप म्हणजे लोकांना आवडायला लागला. बॅकलॅश पण यायचा बऱ्याच व्हिडिओजना, पण असं म्हणतात ना, बॅकलॅश आल्याशिवाय ते व्हायरल पण जात नाही. मार्केटिंग सारखं ते. हो, नाईस. तर छान झालं. तर दुसऱ्या वेळेस मग तू वारीला जाऊन तो कंटेंट केला. हां. ओके. सो ही एक आपण ओळख म्हणूयात तुझी वारीसोबत. तर पुन्हा एकदा तुझी जर ओळख आज करायची असेल तर तुम्हाला, म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो की इंटरनेटवर एक जे इंस्टाग्रामवर जे पेज आहे क्रिएटिव्ह लाडू, त्यावर माझं इंट्रोडक्शन एक डस्टिन म्हणून झालेलं, डस्टिनवाल्या रीलमुळे झालेलं. यू आर ओके विथ दॅट. आणि त्यानंतर मात्र शॉकच केलं यांच्या कंटेंटने की अरे हा माणूस फारच छान कंटेंट टाकतोय आणि भरपूर लोक रिस्पॉन्स देतात त्याला. तर मग तुझा एक कंटेंट क्रिएटर, त्यातल्या संस्कृत या विषयावर किंवा संस्कृती रिलेटेड तू कंटेंट बनवतो, त्याबद्दलचा एक्सपिरियन्स कसा राहिला आणि त्याचं इन्स्पिरेशन तुला कुठून मिळालं मग? ओके. सो माझी ॲक्च्युली तशी काही, म्हणजे मी ठरवून नव्हतं सुरू केलं की मला संस्कृतविषयी कंटेंट करायचं आहे. आधीपासूनच आर्टिस्ट असल्यामुळे माझं एक ध्येय होतं की आपली एक IP आहे, आपल्याला काही गोष्टी सुचतात चांगल्या, सो जे काही सुचतं ते फक्त क्रिएटिव्हली टाकत जायचं आणि त्याला हे मिळत जायचं. जसं की डस्टिनची हे, सो म्हणजे असं वाटलं नव्हतं, बट तेच कन्व्हिक्शनचं हे की जर कन्व्हिक्शन आणलं की हां बाबा, तर लोक, आणि खूप लोक काय माहिती विश्वास पण ठेवला त्यांनी की मग ते हां की हा नाही आहे खरा डस्टिन हा आहे, असं ते प्रूव्ह करत होते की म्हणजे काय गरज नाही आहे, माहिती आहे म्हणजे तसं. पण ते खूप तसं पण हे झालं. बट म्हणजे ही एक झाली. किंवा एक टार्गेरियनची आता मी सिरीज सुरू केली आहे की खूप लोकांना हे होतं की गोडसे म्हणजे तू नेमका कुठला आणि तुझं काय हे ते. सो मी त्याच्यावरती एक असाच व्हिडिओ बनवला की मी नेमका कुठला, मी देशस्थ की कोकणस्थ, मी ब्राह्मण, तर मी मूळचा टार्गेरियन आहे आणि तारकर्ली हे माझं गाव. पाहिलं असेल तो, फार रिलेट झालं, कारण की टार्गेरियन आणि ज्यावेळेस तू तारकर्ली बोलतो ना, ते एकदम रिलेट. सो मग ती एक आयडिया आली आणि मग आमच्याकडे ड्रॅगन होते, मग त्या ड्रॅगनचा आम्ही काय वापर करायचो, मग आम्ही कोकणातल्या होळीत त्याला वापरायचो. ड्रॅगनचा गोठा होता. हा, गोठा होता. बरं, त्याचं जे नाव घेतलंय तू, ते कोण होतं ड्रॅगनला नाव ठेवलेलं? चित्तरंजन. कोण आहे चित्तरंजन? ड्रॅगनचं नाव होतं आमच्या. असंच आहे की नाही मित्र नाही. म्हटलं की एखाद्याने वाईट कमेंट केली असेल त्याला आमच्या गोठ्यात नाही. सो मग तेच इन जनरल मग लोकांकडून पण, त्यामुळे बरीच क्रिएटिव्ह लोक पण मला फॉलो करायला लागली की ही IP आहे ना शेवटी, की असं काहीतरी करणं. तर ते झालं. संस्कृतचा कंटेंट असा सुरू झाला की मी मुलांचे क्लासेस घेत होतो. आमच्या इथली काही मुलं आहेत, तर त्यांनी मला हे केलं की आम्हाला संस्कृत शिकव, गीता शिकव. सो त्यांच्यासाठी म्हणून मी गीता शिकवायला सुरुवात केली. सो आम्ही आठवड्यातून 1 तास बसायचो आणि मला दुसरा अध्याय स्पेशली खूप आवडतो गीतेतला. तर मी त्यांना म्हटलेलं की त्यांच्या निमित्ताने माझं पण शिकून होईल आणि त्यांना पण आवडेल. आणि काय माहिती, त्यांना खूप आवड आहे संस्कृत शिकायची, आमच्या इन जनरल सगळ्या लोकॅलिटीतल्या मुलांना. सो मग मी त्यांना संस्कृत शिकवायला लागलो आणि त्यांना माहिती आहे की मला व्हिडिओज बनवायला खूप आवडतात किंवा हे. सो त्यांचं असं आलं, त्यांच्या पेरेंट्सचं पण असं आलं की आपण अजून त्याला थोडं इंटरेस्टिंग बनवूया शिकण्याला. तर आपण जे काही मुलं शिकत आहेत त्याचा व्हिडिओ बनवायचा, आणि म्हणजे त्यांना पण चांगलं वाटेल, ते पण त्या ह्याच्याने पाठ करतील की व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यामुळे पाठ करू. सो त्या ह्याच्याने व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि तिथून ॲक्च्युली सुरुवात झाली. तेव्हा मग 1 लाख 2 लाख असे व्ह्यूज पहिल्याच व्हिडिओजना त्यांच्या यायला लागले मुलांच्या. आणि मग मुलं भन्नाट श्लोक, मग त्यामुळे मुलं अजून नवीन हे करायला लागले की अजून काहीतरी वेगळे श्लोक शिकू, अजून काहीतरी नवीन हे करू. मला पण त्यामुळे रिसर्च करायला हे झालं की अमुक श्लोक आपण आत्ताच्या काळात कसा जोडू शकू की जे ऑडियन्स पण पाहिल आणि ते मुलांना पण समजेल की काय या गीतेच्या श्लोकामध्ये लिहिलं. ॲक्च्युली भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातली फिलॉसॉफी खूप वरची आहे, पण ती लहान मुलांना सिम्प्लिफाय करून ती इंस्टाग्रामच्या ऑडियन्ससाठी पण लिंक केली आणि तसा कंटेंट करायला सुरुवात केली. आपण काय म्हणतो, गणपतीचं स्मरण तर केलं नाही, पण आपण आता करून घेऊया. आणि 2ऱ्या अध्यायाबद्दल एक ब्रीफमध्ये तू लहान मुलांना समजवतोस, तसं तू मला समजू शकतोस का आता, सांग. ओके, ठीक आहे. 2रा अध्याय म्हणायचं झालं तर पहिल्याच
श्लोकामध्ये म्हणजे पहिला जो अख्खा अध्याय आहे अर्जुन विषाद योग, जिथे अर्जुन पूर्णपणे हताश झालेला आहे आणि म्हणतोय की मी माझ्याच रिलेटिव्हजना कसं मारू, हे युद्ध चालू आहे, समोर माझे आजोबा आहेत, माझे भाऊ आहेत, काका लोक आहेत आणि त्यांना मी मारू कसं शकतो आणि त्यांना मारून मला स्वर्ग कसा मिळेल, जर माझे कपडे त्यांच्या रक्ताने माखणार असतील तर मला ही गोष्ट करायची नाही आहे. पण मग त्यावरती कृष्ण काय उत्तर देतो आणि कृष्ण काय म्हणतो, हा म्हणजे अख्खा दुसरा अध्याय आहे. आणि मग त्याच्यावरती तो डेथबद्दल बोलतोय, मरणाबद्दल बोलतोय, त्याची फिलॉसॉफी मांडतोय की इन जनरल म्हणजे, आणि मला वाटतं ती कोर फिलॉसॉफी आहे हिंदू धर्मातली. जर कोर फिलॉसॉफी सांगायची झाली तर मला वाटतं तो दुसरा अध्याय, की डेथ म्हणजे काय, रिबर्थ म्हणजे काय. आणि इथूनच ॲक्च्युली सगळ्या गोष्टी सुरू होतात ना, की जन्म मरणाचा आपला जो फेरा आहे तिथून आपण आधी प्रश्न विचारायला सुरुवात करतो, हे काय आहे, ही डेथ काय येते. प्रश्न तर हाच पडतो की मेल्यानंतर काय, तिथनं फिलॉसॉफी सुरू होते मग. कारण की आहे तर ते सगळं दिसतंच आहे, मेल्यानंतरचं माहित नाही म्हणून मग सुरू झालं की बाबा मग नेमका मी मरतोय तर अजून काय उरतंय का, आत्मा. मग ते तिथनं फिलॉसॉफी सुरू झाली. आणि जे सुरुवातीचे श्लोक आहेत ते कृष्ण त्याला हे करतोय की तू स्ट्रॉंग हो, तू असा खचून जाऊ नको, तुला युद्ध लढायचंय, की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात युद्ध स्वकौंतेय, की जर तू हरलास तर तुला स्वर्ग मिळेल, जर तू जिंकलास तर तू अख्ख्या पृथ्वीवरती राज्य करशील, तर उठ हातात शस्त्र घे आणि लढ. सो अच्छा, ये नक्की प्रकारे फायदाच आहे. हा, लढून हरला तर स्वर्ग आहे आणि जिंकलास तर पृथ्वीवरती तू राज्य करशील, तर दोन्ही प्रकारे तुझा फायदा आहे. लालच दिली जाते किंवा कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिम करम अर्जुन, की म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी मागे टाक, की कुठून तुझ्यामध्ये हे कश्मल आलेलं आहे, इतका सॅडनेस आलेला आहे, हे सगळं मागे टाक. तू एक क्षत्रिय आहेस, तुझा धर्म आहे लढणं, त्याच्यासाठी तू काम कर. सो खूप. आणि कसं होतं ना, पहिल्या अध्यायापासून आम्ही सुरुवात केली, पहिल्या अध्यायात कृष्णाचे श्लोकच नाही आहेत, रडणंच आहे. हा, एक असं मी कुठेतरी वाचलं की शंकराचार्यांनी ज्यावेळेस गीतेवर भाष्य लिहायला सुरुवात केली त्यांनी पहिला अध्यायच गाळून टाकला, डायरेक्ट दुसऱ्या अध्यायापासून सुरू केली. ते म्हणजे काय उगाच रडगाणं ऐकत. पहिल्याच्या ड्रामा आहे खूप, म्हणजे ना खूप सगळी अशी ड्रामॅटिक गोष्ट आहे. अर्जुनाचा जो आहे ना त्याच्यावरती खूप छान मोनोलॉग होऊ शकतो. जे काही म्हणजे इन जनरल त्याने ज्या प्रकारे त्या गोष्टी बोलल्या आहेत ना, गुरु न हत्वा नजीजी विषामस वगैरे, म्हणजे की खूप सुंदर तो बोललेला आहे. आणि मग असं लहान मुलांना पण असं झालं की कृष्ण कुठे या सगळ्यात. सो मग म्हटलं चला दुसऱ्या अध्यायापासून आपण सुरुवात करू. दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय, तुम्हाला पण आवडेल. काय माहित, मलाही ना पहिला अध्याय ज्यावेळेस वाचतो, ज्ञानेश्वरी ज्यावेळेस आपण वाचतो, एक वारकरी थोडंफार कुठेतरी नित्य नियम म्हणून तो प्रयत्न करतो, तर त्यावेळेस पहिला अध्याय दरवेळेस मला बोर होतो. काय माहित, म्हणजे तो मोनोलॉग वगैरे ॲज अन आर्टिस्ट आवडत असेल, मलाही आवडतं, पण असं वाटतं की अरे यार हे फारच लांबतंय आणि कृष्ण कुठे, हा प्रश्न येतोच की काहीतरी बाबा ऐकायला मिळेल. पण बरोबर, फिलॉसॉफी कमी आहे त्याच्यामध्ये, हा ड्रामा जास्त आहे असं म्हणू शकतो. मग दुसऱ्या अध्यायाची सुरुवात यापासून होते की कृष्ण अर्जुनाला इन्स्पायर करतात, टू डू कर्म, तुझं जे कर्म आहे ते कर, आणि मग तुला मृत्यू मिळाला तरी काय, म्हणजे काय होईल, तर तू हारशील तर तुला मृत्यू मिळेल, जिंकलास तर तू पृथ्वीवरती राज्य करशील. आणि त्यांना मृत्यू मिळाला तर काय होतं, म्हणजे तू मृत्यू देतोयस ना समोरच्याला, तू मारणार आहे समोरच्याला. सो मग मरण म्हणजे काय, आणि मरण हे तू कुणाला देऊ शकतोस का, की तुझ्याकडे इतकी ताकद आहे का की तू कुठल्या जीवाला मारू शकतोस. तर मग वासांसी जीर्णानी यथा विहाय, की जसं आपण जुने कपडे टाकतो, आणि म्हणजे जुने कपडे जसे म्हणजे खराब झाल्यावरती आपण ते टाकतो, नवीन कपडे घालतो, तसंच आहे की हा देहाला फक्त तू मारतोयस, त्यांचा आत्मा अमर आहे. सो ही खूप फार सुंदररित्या इन्स्पायर तर केलेलंच आहे, पण फिलॉसॉफी पण फार डीप गेली आहे खूपच, की एकदम मृत्यूबद्दल सांगूनच कृष्णाने त्याला समजवलं अर्जुनाला. एंड काय होतो दुसऱ्या अध्यायाचा, त्याच्या म्हणजे मी जो वाचलाय ना की अर्ध्यापर्यंत डेथबद्दल आहे, आणि त्यानंतर पुढे त्यांनी योगाबद्दल सुरुवात केलेली आहे. अच्छा, सो मला आधीचा भाग जास्त आवडीचा आहे, समजावायला पण सोपं आहे. हो, राईट. एक थोडा ट्रिकी प्रश्न आहे, गो थ्रू इट. जर जमलं तर लोकांना असं वाटतं की कृष्णाने उगाचच भांडणं लावली, युद्ध करणं जर तो टाळतच होता तर टाळायला काय हरकत होती, अहिंसा होत होती, किंवा त्याचं लॉजिक पण चांगलंच होतं की नको मला काही, मी जातो आपला. तर याला तू जस्टिफाय करू शकतोस, तुला वाटतं का की काय
आन्सर देऊ शकतो याला आपण अशा व्यक्तीला? कृष्णाने युद्ध का केलं असं युद्ध म्हणजे करायला भाग हां, पाडलंच अर्जुनाला किंवा त्याला कन्व्हिन्स केलं. बरोबर. ते योग्य होतं की अयोग्य होतं? नाही मला म्हणजे मी गौरी मोघेंचे जितके पॉडकास्ट ऐकलेत किंवा सुचिता परांजपेंचे पण, त्याच्यावरून मला एकच असं वाटतं की म्हणजे त्या जे बोलल्या आहेत, म्हणजे कारण माझं नॉलेज जे काही आहे ते मी ह्याच लोकांकडून ॲक्वायर केलेलं आहे जे काही माझं आहे. सो मला असं वाटतं की इन जनरल महाभारत ही अख्खी धर्माची चर्चा आहे की कुठला धर्म योग्य आहे, कुठला धर्म अयोग्य आहे. सो ॲज अ क्षत्रिय म्हणून त्यांचा धर्म आहे की त्यांनी लढावं, आणि ते राजे आहेत ना शेवटी. त्यांचा धर्म फक्त स्वतःपुरता नाही आहे की हां बाबा मी कलेश थांबवण्यासाठी म्हणून मी नाही करत. त्यांचं एक त्यांच्या सिटिझन्स प्रति पण तर एक ड्युटी आहे, त्यांना चांगला राजा मिळावा, त्यांचं हे व्हावं. धर्माचं रक्षण. धर्म तेच ना, म्हणजे धर्म कुठल्या ठिकाणी कुठे कुठे जातो. ॲज अ बंधू धर्म म्हणून जर बघायला गेलं तर हे चुकीचं आहे की भाई तू मारलं नाही पाहिजे. पण ॲज अ राजाचा धर्म म्हणून जर बघितला की जर तू राजकुळातला आहे आणि एक चुकीचा राजा बसलाय तर हे तुझा धर्म आहे, आणि ॲज अ क्षत्रिय म्हणून तर तुझा धर्म आहे की तुला जर सगळ्यांचं रक्षण करायचं असेल तर तू ह्यांना मारलंच पाहिजे. सो पूर्ण रामायण हा धर्माच्या डिलेमामध्ये की हा खरा धर्म की तो खरा धर्म, ह्याला चूज करावं की त्याला चूज करावं. दोन्ही, रामायण आणि महाभारत दोन्ही. काय बात आहे. सो मग तुझं आता हे तू शिकवतोस किती आजूबाजूच्या मुलांना, की असं काही वय वगैरे वयोगट वगैरे आहे? नाही, ज्यांना इंटरेस्ट आहे ते येतात. आणि मग तेच म्हणजे इन जनरल सोशल मीडियावरती पण किंवा लहान मुलांना पण शिकवताना हाच खूप मोठा उद्देश असतो की आपण संस्कृतला कूल म्हणून प्रेझेंट केलं पाहिजे. की त्यात तू सक्सेसफुल आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सो मच. फार छानपैकी कूल केलंय त्याला तू. संस्कृत ही लोकांना कूल वाटली पाहिजे की संस्कृतचं ज्ञान, संस्कृत आणि खूप भाषा तशी खूप मॅजिकल आहे. ती मॅजिक फक्त जर लोकांना कळली ना तर त्यांना तिथपर्यंत आणण्याची गरज आहे. त्यामुळे जितक्या कूल प्रकारे, आणि मी नाही म्हणजे इन जनरल सगळीच लोकं, तुम्ही काम करताय की इतकं काम चालू आहे सध्या. कोण म्हणजे पॉडकास्ट करतंय, रील्स बनवतंय, कोणी गाणी बनवतंय संस्कृतमध्ये, कोणी डॉक्युमेंटरीज बनवतंय, नाटक करतंय. सो इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोक काम करतायत. तू काय काय करतोस इन जनरल, नॉट जस्ट फॉर संस्कृत, तुझी ओळख म्हणून तू काय काय करतोस सध्या? अच्छा, नाही माझं इन जनरल सगळं काम हे कल्चरच्याच अराउंड चालू आहे. सो सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन हे माझं चालूच आहे आता फुल फ्लेजली. त्यानंतर मी एक आत्तामध्ये डॉक्युमेंटरी केली संस्कृत नाटकांवरती. त्याचा मी म्हणजे ॲज अ डिरेक्टर एडिटर म्हणून काम केलेलं. सो नाट्यमंजरी नावाची एक डॉक्युमेंटरी जी पुण्यातल्या संस्कृत नाटक सर्कलबद्दल म्हणजे संस्कृत नाटक सर्कलला एक्सप्लोअर करते की का म्हणजे लोकांना संस्कृत नाटक करण्याचं इन्स्पिरेशन कुठून मिळतं आणि लोक का करतात. कारण हे आणि ना ही खूप वेगळी गोष्ट आहे. आत्ताच्या काळातलं जे संस्कृत नाटक आहे ते एक असं नाटक परंपरा आहे जी की ती वर्ल्डमधली खूप युनिक परंपरा आहे. जी जुनी तर आहे डेफिनेटली, जुन्या तर खूप आहेत. म्हणजे ग्रीक पण थिएटर आपण जुनं म्हणू शकतो, इंग्लिश थिएटर पण बरंच जुनं आहे. बट एक असं युनिक थिएटर आहे की त्याला जगामध्ये युनिक का म्हटलं जाऊ शकतं. कारण तिथे ना ऑडियन्सना ती भाषा समजती आहे काय चालू आहे, ना ॲक्टर्सना ती भाषा समजती आहे, आणि तरी ऑडियन्स नाटक बघायला येतोय, ॲक्टर्स ते नाटक करतायत आणि ते थिएटर चांगलं चालू आहे. ऑडियन्स आहे त्याला? बराच ऑडियन्स आहे. अरे वा. आणि त्यातला बऱ्यापैकी ऑडियन्स असते त्याला संस्कृत कळत नाही किंवा संस्कृत बोलता कळत नाही पेक्षा बोलता येत नाही. हां, हलकंसं तर कळून जात असेल. हां, म्हणजे संस्कृत एक वेळ कळत असेल पण जर तुम्ही त्यांना बोलायला सांगितलं तर संस्कृत बोलता येत नाही, ना ऑडियन्सना ना ॲक्टरना. पण ते नाटक चालू आहे. म्हणजे ॲज इमॅजिन करा की तुम्ही बेंगॉली फिल्म बघताय, तुम्हाला बेंगॉली येत नाही, आणि जे ॲक्टर्स आहेत ते पण मराठी आहेत, पण ते नाटक पण ते फिल्म बनवत आहेत बंगालीमध्ये, तुम्ही पाहताय बंगालीमध्ये. सो किती वेगळा एक्सपिरियन्स आहे ना. ॲक्टर्स पण मराठी, तुम्ही पण मराठी, पण फिल्म चालू आहे बंगालीमध्ये. हां, सो तसं आहे की संस्कृतमध्ये हे चालू आहे. आणि असं जगात खूप कमी ठिकाणी चालू आहे की म्हणजे ओपेरा पण जर पाहिलं तर ओपेरामध्ये असं होतं की जे तिथले गायक आहेत त्यांना पण ते काही कळत नाही किंवा तिथले लोकांना पण नाही ते कळत नाही, पण ते एक्सपिरियन्ससाठी येतात. तो एक एक्सपिरियन्स आहे ओव्हरऑल, तो खूप भारी आहे ओपेराचा. सो तसाच संस्कृत थिएटर का बाबा, मग संस्कृत थिएटरमध्ये असं काय की जे अजूनही इतक्या वर्षांपासूनही चालू आहे आणि आत्ताही कंटेम्पररी संस्कृत थिएटर लोक पाहायला येतात. सो मग ते आमची डॉक्युमेंटरी पूर्ण एक्सप्लोअर करते.
आणि मला वाटतं की आपण हेच अशा प्रत्येक गोष्टीला इतकं म्हणजे ओपेराला लोकांनी कुठल्या कुठं नेऊन ठेवलंय, त्याचे इतके महाग महाग तिकीट असतात, लोक एवढे बघायला येतात. मग आपली संस्कृत नाटकं का नाही इतकी हे होते, किंवा लोकांना पण हे सांगत का नाही की असं एक थिएटर चालू आहे जिथे इतकी भन्नाट गोष्ट होती. ओपेरा म्हणजे जिथं म्युझिकल असतं ना, आय थिंक ओपेरा काय असतं म्हणजे एक लेमॅन मराठी माणसाला किंवा आपला आत्ताचा ऑडियन्स हा मोस्टली असा मध्यम वयीन आहे, तर त्यांना समजवण्याकरता ओपेरा काय आहे? वेस्टर्न लोकांचा एक परफॉर्मन्सची स्टाईल आहे जिथे म्हणजे मला पण इतकं नाही माहिती, पण जिथे ओरडून तार सूर लावतात, बरोबर गातात. आणि म्हणजे म्युझिकल ड्रामा त्याला म्हणू शकतो. आणि जे लोक ऐकायला म्हणून जातात, जसं आपण शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जातो तशी ती लोक ऐकायला जातात, पण त्याची जी भाषा आहे ती तिथल्याही परफॉर्मर लोकांना एवढी कळत नाही, म्हणजे बोलता येत नाही ती भाषा, आणि नाही तिथले ते ऍक्टर. संस्कृत पेक्षा तर जेवढं आपलं रिलेशन वाईट आहे त्यांचं बरंच असेल कदाचित त्या लँग्वेजमुळे, कदाचित. पण संस्कृतमुळे तर संस्कृतला आपला एक रिदम आहे. हो, ऐकतानाच आपल्याला संस्कृत बोलला जरी माणूस तरी असं वाटतं कोणीतरी श्लोक गात आहे. बरोबर. संस्कृत म्हणजे मुळात काय आहे, संस्कृत ऐकायला इतकी छान वाटते की तोच एक आहे की प्रत्येक भाषेचा आपली एक फ्लेवर असतो, आपली एक टेस्ट असते. आणि त्यासाठी म्हणजे इन जनरलच आपण एवढं सगळं संस्कृतसाठी काम का करतोय, मूळ हे की संस्कृत ही खूप सुंदर आहे, ऐकायला छान वाटते. म्हणजे आमच्या डॉक्युमेंटरीमधून पण आम्हाला शेवटी निष्पन्न हेच मिळालं की लोकांना ते खूप छान वाटतं ते ऐकायला. आणि इन जनरलच म्हणजे तिथल्या नाटकांमध्ये आजच्या काळातली लोकं जशी आहेत ना, तशी लोक संस्कृत बोलत आहेत आणि ते सगळे संस्कृत शब्द वापरत आहेत. अगदी ट्रॅफिकपासून फॅनपासून मोबाईलपर्यंत सगळ्यासाठी ते संस्कृत शब्द वापरत आहेत. सो ही खूप एक वेगळा युनिवर्स वाटतो तो नाटकातला, जिथे डे टू डे लाईफमधली लोक संस्कृत बोलत आहेत. ते लोकांना बघायला खूप आवडतं, वेगळी ट्रिप मिळते त्यांना. तो वेगळी ट्रिप मिळते, इम्पॉर्टंट आहे. तर आता माझा एक असं बेसिकली प्रश्न आहे, मला असं वाटतं कधी कधी की जसं आपण मराठीत बोलतोय, कदाचित आपण यूज टू झालो म्हणून आपल्याला मराठीबद्दल जाणवत नाही, मात्र संस्कृतबद्दल असं होतं की बाबा हे माणूस नॉर्मल कसं कन्व्हर्सेशन करू शकतो, हे तर गायला हरकत झालं. म्हणजे संस्कृतचं जे वाक्य असतं त्याचा एक वेगळा हेल असतो त्याला, किंवा ते प्रत्येक त्याला मात्रा आली त्याला ते म्हणजे एक मोठं वाक्य असतं. बरोबर. तर ते श्लोक सारखंच झालं, मग ते गाऊन बोलल्यासारखं फील होतं. तसं होतं का खरंच? नाही. म्हणजे तोच तर प्रयत्न असतो ना की इन जनरल तुम्ही संस्कृत नाटकं जरी पाहिली त्याच्यामध्ये की ते कसं आजच्या काळातली ती भाषा वाटेल, लाईक म्हणजे तिला ॲज अ भाषा म्हणूनच ट्रीट करायचं. सगळे तिचे बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आपण घेऊन जातो ना तिच्यासोबत, की एक पौराणिक भाषा, धार्मिक भाषा, हे सगळे तिच्यावरचे हे पदर काढून फक्त तिला ॲज अ भाषा म्हणून बघणं हेच काम असतं. आणि मला वाटतं संस्कृत भारती वगैरे सारख्या ज्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ते हे खूप चांगलं काम करतात की ते लोकांना बोलायला शिकवतात संस्कृत, की तुम्ही बोला. आणि ती लोक ॲक्च्युली बोलतात. म्हणजे माझे मित्र आहेत ना, ते ॲक्च्युली फोन आला की ते संस्कृतमध्ये बोलतात आणि ते खूप असं भारी वाटतं. आणि मराठी बोलल्यासारखं ते संस्कृत बोलतात. हे किती छान गोष्ट आहे खरंच. या गोष्टीला जितकं आपण काय म्हणतो आपण कौतुक करू शकतो तेवढं कमी आहे, गरजेचं आहे यार. आपण म्हणतो की मोठ्या मोठ्या गोष्टी करतो की इस्रायलनी त्यांची गेलेली भाषा पुन्हा रोजच्या वापरात आणली. कदाचित हे गव्हर्नमेंट लेवलवर किंवा ह्या लेवलवर संस्कृत खरंच आवश्यक आहे की नाही तो भाग वेगळा, पण निदान एक संस्कृत येते की आपलं पूर्ण कल्चर त्याच्यावर बेस्ड आहे, आपली आयडेंटिटी त्याच्यावर बेस्ड आहे. आणि ती गोष्ट जर गेली आणि मला जर असा प्रश्न पडतोय खरंच ती बोलता येणार की आहे का, लाजिरवाणं वाटतं थोडं. निदान आपल्याला थोडाफार तरी जीवनामध्ये संस्कृत असायला हवं होतं, बरोबर, फार कमी आहे आणि त्याच्यासाठी कोणीतरी काम करत आहे. आणि मला एक असं वाटतं ना, म्हणजे की संस्कृत म्हणजे खूप लोकांचा हा गोल असा वाटतो मला इन जनरल, आमच्या मागच्या पिढींचा किंवा माझ्याही पिढीतल्या काही लोकांचा, की अल्टिमेट किंवा आत्ताचा इन्स्टंट गोल असा असला पाहिजे संस्कृतशी रिलेटेड की लोकांना संस्कृत बोलता आलं पाहिजे आणि लोकांनी संस्कृत बोललंच पाहिजे. पण मला वाटतं जर आपल्याला एखादी भाषा इंटिग्रेट करायची असेल लोकांपर्यंत तर आपल्याला असे छोटे छोटे गोल घेऊन पुढपर्यंत गेलं पाहिजे. जसं की मला आत्ता असं वाटतं की जेनझीने हा गोल धरला पाहिजे की आधी तर आपण संस्कृतला कूल वेने प्रेझेंट करावं, स्लँग केले पाहिजेत, लोकांना ती म्हणजे भारी वाटली पाहिजे की अरे संस्कृत वा बाई मस्त, त्याच्यावरती मीम्स बनले पाहिजे, त्याला ते म्हणजे आत्ताच्या मीडियामध्ये ती कुठेतरी असली पाहिजे, तिला एक स्थान असलं पाहिजे. जर ते असेल तर मला वाटतं हळूहळू जाऊन ह्या स्टेजला आपण पोचू की लोक एंटरटेनमेंट म्हणून ती फुल टाईम एंटरटेनमेंट म्हणून कन्झ्युम करायला लागतील, मग कुठेतरी जाऊन त्यांच्या ती डे टू डे लाईफमध्ये येईल आणि मग कुठेतरी जाऊन ते बोलायला लागतील. सो आत्ता तरी ती ॲटलिस्ट डे टू डे लाईफमध्ये संस्कृत
आहे हे लोकांना कळवून देणं आणि त्यांच्या लाईफमध्ये ते अजून आणणं वेगवेगळ्या प्रकारे. आत्ता तर आहेच आहे, म्हणजे आपल्या इथं सगळी नावं संस्कृत आहेत, आपण इतके संस्कृत शब्द वापरतो, वाक्प्रचार वापरतो, इतकी पुस्तकं वाचतो, पण अजून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी ती संस्कृत आणणं हे मला वाटतं आत्ताचं इन्स्टंट काम आहे जे केलं पाहिजे. संस्कृत नावांवरनं आठवलं की ते थोडंसं त्याच्यामध्ये विकृती पण आहे, हियांश वगैरे असं, म्हणजे सॉरी हा हा हा. नाव नेमकं मित्राच्या मुलाचं नाव घेतलं. अच्छा, काय विकृती? हियांश, अरे ते असतं ना की फक्त संस्कृत फील व्हावं म्हणून काही विचित्र नावं जोडून हो, द्यायची हो. आणि ते नावं मुलांना ठेवून द्यायचे हा. आणि मग ते इतके सगळ्यांचे ते आयान, हियांश, मियांश, हो, श्रीयांश सगळे असे राईम होतात आणि सगळे त्यांचे आई वडीलच कन्फ्युज होतात की अरे आपल्या पोराचं नाव घेतलं की नाही. बरोबर. आणि लोकांना ते कूल व्हावं पण त्याच्यासोबतच थोडासा अवेअरनेस पण असावा. नाही ऑफकोर्स मिनिंग काय उगाच आपलं फॉरवर्ड इंटरनेटवर डाउनलोड करून काय व्हावं ते, म्हणजे ट्रेंडची गोष्ट आहे. बरोबर. असो, आपण त्यातला अवेअरनेस संस्कृतला आपलंसं केलं की त्याच्याबद्दल नॉलेज पण येईलच. हा. त्याबद्दल थोडीशी उत्सुकता होईल की हे जाणून घेणं, शब्दकोश वगैरे नॉर्मलाइज होतील, बरोबर. लोकांपर्यंत पोहोचतील. आम्ही आत्ताच आता काही दिवसात एक सिरीज सुरू करतोय की संस्कृत विद्यार्थ्यांना फॅसिनेट करणारी संस्कृत नावं, की जी नावं ऐकून अगदी ती म्हणजे कळतं की कोर संस्कृतमधली नावं आहेत आणि त्या नावांना खूप इतिहास आहे. सो असं आम्ही एक वेगळी सिरीज सुरू करतो, जसं की श्रुतकीर्ती नाव आहे किंवा की विशालाक्षी नाव आहे, मौली नाव आहे. मौली 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 मौलीचा अर्थ काय सांग बाबा लवकर. मुकुट असतो ना, मुकुटात असणाऱ्या मणीला म्हणतात मौली, असं माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं. तर माझं गडबड अशी झाली की माऊलीज टॅटू स्टुडिओ, की जे काही मी करतो ते माऊलीज, ज्यावेळेस मी सुरू केलं ना त्यावेळेस मी असंच 18-19 वर्षाचा होतो. पण कदाचित तुझ्यापेक्षा थोडं जास्त इमॅच्युअर असणार की त्यावेळेस ते टाटू आणि ते एकदम MAU करायच्या ऐवजी MOU असं झालं फेसबुकवर. आणि मग ते माझा जो प्रिंट करणारा होता माणूस, ज्याला मी सांगितलं बाबा मला 2-4 कार्ड छापून दे, त्याने तसंच कंटिन्यू केलं. तर ते स्पेलिंग MOULEE, तर ते भरपूर लोक मौली असं वाचतात आणि MAU जरी टाकलं तरी नॉन मराठी मौलीच म्हणतात. सो आणि मी मौली हे नाव पण बघितलेलं, मला त्याचा अर्थ आहे संस्कृतमध्ये मौली हे नाव आहे. हो हो, चला छान. नाही पण तरी ते माऊलीच आहेत आमचे, सगळं माऊलींचं आहे. आपण सेवक आहोत या भावाने प्रयत्न आहे. पण असो, एक कोणी विचारलं तर माहिती असायला हवं. उन्मनी बद्दल पण कदाचित कळेल, पण उन्मनी मराठी शब्द असेल की संस्कृत काय माहिती. मनी तर म्हणजे त्याला सप्तमी विभक्ती लागली ना मराठीतली, उन्मनी. हा, अच्छा, मनीला मग सत्पत्ती. हा, म्हणजे मनी, माझ्या मनी, अच्छा, अशा ह्याच्याने ना. अच्छा, तर मराठीतला मोस्टली प्रत्येक शब्द हा संस्कृत ओरिजिनच असेल का? नाही, आता काय आपण बघतो ना किती मिक्सचर झालेलं आहे मराठीमध्ये पण. हो, सगळंच आहे. राईट राईट राईट. हे तर हरिपाठातलं नाव आहे माझ्या मुलीचं, रामकृष्ण आम्ही उन्मनी साधली तयासी लादली सगळं. बरोबर. त्यामुळे ते नावाला होतं उर्वी वगैरे असे नाव म्हटलं, उर्फी सोबत रिझेंबल करता म्हणून ते उन्मनी ठेवलंय. छान नाव आहे, पण मस्त नाव आहे. हो, ऐकायला छान वाटतं. गुड. तर आता आपण थोडंसं कॉमन याच्याकडे येऊ की आताची जी तुझ्या आजूबाजूची मुलं आहेत, तुझे क्लासमेट्स असतील किंवा कदाचित मी विमाननगरमध्ये राहिलो, फार वेगळं जनरेशन बघितलंय. म्हणजे हे मागचे 10-12 वर्ष तू स्वतः ब्राह्मण कुलातला, म्हणजे तुझ्या परिवारात एक नाही म्हटलं तरी कुठं ना कुठं अभ्यास हा झालेला असतो लोकांचा, जे आजोबा भिक्षुकी करत असेल किंवा कुणीतरी करत असेल किंवा कमीत कमी वेद किंवा वेदांत किंवा परमार्थ याचं बॅकग्राऊंड असतं. पण इन जनरल जर आपण आजूबाजूला बघितलं, इकडे तर अवघडच, विषयच वेगळा होता. तुझ्या एरियामध्ये कदाचित असतील काही लोक, पण इन जनरल तुला जेनझी बद्दल काय वाटतं की त्यांच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी बद्दल अनकूलनेस जास्त आहे की कूल फील व्हायला लागले आजकाल लोकांना? काय फरक वाटतो का तुला? नाही, म्हणजे मला आता कसं आहे ना, मी कंपॅरिझन कोणाशी करू की किती पट म्हणजे चांगली स्पिरिच्युअलिटी आणि किती पट म्हणजे नाही चांगली स्पिरिच्युअलिटी, असं मला कम्पेअर करणं जरा अवघड आहे, कारण मी पाहिलेली जनरेशन हीच आहे. म्हणजे पण मला इन जनरलच असं वाटतं की आहे, म्हणजे जेनझी बरंच स्पिरिच्युअल आहे. कारण म्हणजे माझाच कंटेंट बघा आणि त्याला बऱ्यापैकी म्हणजे खूप अगदी 80% लोक हे सगळे जेनझीच आहेत, जे फॉलो करतात, जे कमेंट करतात, ज्यांना हा कंटेंट आवडतोय, ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे. सो मला असं वाटतं ना, मोर दॅन
स्पिरिच्युअलिटी, त्यांना खूप क्युरिओसिटी आहे आपल्या इन जनरल कल्चरबद्दल, आपल्या टेक्स्टबद्दल, की नेमकं लिहिलं काय गेलं आहे बाबा. आणि हे जेनझीचा मला वाटतं हा खूप मोठा स्वभावाचा गुण म्हणू शकतो, की ते कुठली गोष्ट स्वीकारताना ती पूर्णपणे बघून घेतात की नेमकं आहे काय, कहना क्या चाहते हो, तुम्हाला USP क्या आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ते कॉल आऊट पण करतात. चुकीची गोष्ट असेल तर ती कॉल आऊट पण करतात, चांगल्या गोष्टी असेल तर त्या ॲक्सेप्ट पण करतात. तर मला वाटतं आणि जेनझी खूप असा पारखून गोष्टी घेतोय असं मला या पॉईंटला वाटतंय, की म्हणजे बऱ्यापैकी अवेअरनेस आहे, पण थोडा जास्तच अवेअरनेस आहे की त्यांना ते पूर्ण जाणून घ्यायचं आहे, विच इज व्हेरी फार चांगली गोष्ट आहे. कारण बघा ना आत्ताच्या म्हणजे काय माहिती, मे बी माझा अल्गोरिदम तसा झालाय, इतके पॉडकास्ट चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती, इन जनरल आपल्या कल्चरवरती, याच्यावरती ते चांगले चालत आहेत, तर इतक्या फिल्म्स येत आहेत त्या चांगल्या चालत आहेत, आणि याला उचलून धरणारा बऱ्यापैकी एक वर्ग आहे तो जेनझी आहे. आता इन जनरल मी कुठल्याही ग्रुपमध्ये गेलो ना मित्रांच्या, आमचा पहिला टॉपिक कुठलाही म्हणजे कुठेही गेलं पहिला टॉपिक हा असतो, मीडिया फील्डमध्ये पण असल्यामुळे, रामायण ही येणारी फिल्म कशी असेल. लोकांना खूप क्युरिओसिटी आहे त्याच्याबद्दल, आणि मग प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्या म्हणजे प्रत्येकाचा ॲटलिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे रामायणाकडे बघण्याचा, की रामायण हे असं असलं पाहिजे, त्यांनी ते चांगलं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये हे कसं ते दाखवू शकतात, किंवा हे असं म्हणजे ते विचार करतायत ह्या गोष्टीबद्दल, आणि त्यांच्या डोक्यामध्ये ती हाईप आहे. फिल्म म्हणजे दुसऱ्या कुठल्या फिल्मबद्दल नाही आहे, पण ते एक रामायण आहे, ते रामायण दाखवलं जाते. सो ते कसं दाखवावं ह्याच्याबद्दल म्हणजे ह्याच्यावरून कळतं की कितपत अवेअर आहे. 2-3 गोष्टी तर यात कन्सिडर करता येतात. एक तर आधी झालेला हिरो मोड, हो आदी पुरुष, बरोबर. त्यानंतर आता येणारा रणवीर सिंग, त्यामुळे म्हणजे मोठ्या हाऊसमध्ये ते बनतंय आय थिंक. बरोबर. काय माहिती तुला काय वाटतं रामायणबद्दल रणवीर सिंगच्या? नाही काय माहिती, मे बी ना खूपच म्हणजे ते ॲज अ एपिक म्हणून त्याला दाखवतात ना. सो ॲज अ डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं की ती खूप छोटी गोष्ट आहे, विथ खूप असा छोटासा भाव आहे त्याच्यातला, की एका राजा राणीचा विरह होतो आणि ते कसे एकमेकांना परत भेटतात, आणि काय काय त्यांचा एवढा स्ट्रगल होतो, आणि स्पेशली ह्या सगळ्यामध्ये सीतेचा किती स्ट्रगल होतो, की तिला बिचारीला काय काय त्याच्यातून सोसावं लागतं, आणि परत त्यांचं रियुनियन हे ते, या सगळ्याची जी खूप सुंदर गोष्ट आहे, जी खूप म्हणजे किती कोर सिम्पल फिलॉसॉफी आहे, जी की खूप सुंदरपणे दाखवली जाऊ शकते, पण त्याच्यासाठी इतकं काय काय करावं लागतंय त्यांना, की मला असं वाटतं की आपण एखादं गाणं ऐकून पण आपल्याला ते भाव फील होतात. ग. माडगुळकरांची नुसती गाणी ऐकली तरी आपल्याला स्वयंवर झाले, सीतेचे गाणं ऐकून ते लग्न डोळ्यासमोर उभं राहतं, राम जन्मला गाणं ऐकून रामाचा जन्म डोळ्यासमोर उभा राहतो. सो मला वाटतं ते इमोशन अचीव करणं खूप सिम्पल आहे, पण आपण त्यांना इतकं कॉम्प्लिकेट केलं आहे ना, की ते दिसताना असं दिसलं पाहिजे, हे झालं पाहिजे, त्या नादात कुठंतरी त्याचा कोर इमोशन मागे राहतोय असं मला वाटतं या सगळ्याचा. लार्जर दॅन लाईफ दाखवण्याच्या चक्करमध्ये. पण बघायला गेलं तर खरं हा दृष्टिकोन फार छान आहे, की रामायण बघायला गेलं तर फार असं सुंदर आहे, मऊ आहे, गोड आहे. हो, आणि ते मला वाटतं म्हणजे जितकं मी एक मध्ये प्रोग्राम अटेंड केलेला, तिथे ते वाल्मिकी रामायणातला त्यांनी अयोध्या नाही किष्किंधा कांड एक्सप्लेन केलेलं. सो त्याच्यामध्ये म्हणजे जे काही दिसतं ना, की वाल्मिकींनी खूप अलगद आणि खूप असं तरलपणे ते विषय हाताळलेत, की ते ॲक्च्युली म्हणजे आपण आत्ता बघताना इन जनरल जेवढे मला वाटतं रामायण पाहिले ते खूप असं वरच्या लेन्सनं दाखवलं जातं, की रामाची ही गोष्ट आहे, पण ॲक्च्युली ते भावांचं नातं कसं असेल, रामाचं सीतेसोबत याचं नवरा बायको म्हणून नातं कसं असेल, आई वडिलांचं नातं कसं असेल, सो किंवा दशरथ आणि कौशल्याचं नातं कसं असेल, ही खूप ह्युमन नाती आहेत ना, ती कुठेतरी मला वाटतं ह्या सगळ्यात मागं राहत आहेत. आणि इन जनरल ऑडियन्सचा पण हे असं झालं, ऑडियन्स पण ते हे बघण्यात जास्त इंटरेस्टेड, की किती लार्जर दॅन लाईफ असेल. माझ्या ना सगळ्यात दुसरी गोष्ट ना, फार चुकीच्या पद्धतीने पोर्ट्रे किंवा जर यूज केला गेलाय ना, तर रामाचा झालाय. हो, राम हे कॅरेक्टर जर बघितलं आपण, की बाबा मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण तो मर्यादा पण असा एकदम काय दगडासारखा नाहीये, त्याला रडायलाही येतंय, तो आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम पण करतोय, आपल्या वडिलांसाठी सौम्यपणे, हो बाबा तुमच्यासाठी मी तुमचं जे वचन आहे त्या करता जातो, इतका साधारण तो व्यक्ती कॅरेक्टर आपण बरोबर. म्हणून आपण सगळे लोक प्रेम करतो देवाच्या स्वरूपात त्या रामाची. मात्र जय श्रीराम म्हणून बोंबलून माणसं फार काही काय करायला निघाली. मला असं वाटतं की फार चुकीच्या पद्धतीने यूज केलं गेलंय रामाला. ठीक आहे, ते आहे, आता काय करणार म्हणजे. ठीक आहे, असो, कदाचित आपल्याला अधिकार नाहीये त्या गोष्टी माहिती नाही, त्यामुळे कदाचित
कमेंट्स नको करायला, पण मला म्हणजे असं ते कुठेतरी वाटतं. प्रत्येकाचा म्हणजे ना ऍक्च्युली ते पाहणं खूप एक ॲज अ स्पेक्टेटर म्हणून ते पाहणं खूप की रामाला किती वेगवेगळ्या प्रकारे लोक परसिव्ह करतात आणि वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहतात. बरोबर आहे. पण तेच आहे म्हणजे कुठं आपण त्याला हे करायचं ते पण एक हे की पण असो, मला असं वाटतं की कमीत कमी लोकांनी जाणून घ्यावं. हो आपला प्रॉब्लेम हा झालाय आपल्या जनरेशनचा, किंवा तुमच्या जनरेशनमध्ये तरी तो प्रॉब्लेम फार सॉल्व्ह होताना दिसतोय की लोकांना क्युरिओसिटी भरपूर आहे, जाणून घ्यायचंय की बाबा मी जर ही आयडेंटिटी लावतोय तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय. बरोबर. पण एक पूर्ण मोठी जनरेशन म्हणू शकतो किंवा एक मोठा तबका, एक ग्रुप ऑफ पीपल आहे की जे फक्त पॉलिटिकली ड्रिव्हन म्हणू शकतो आपण. त्यांचं कामही चांगलंच असेल, पण त्यांनी ज्यावेळेस जय श्रीराम म्हणताना थोडंसं रामायण जाणून घेणे किंवा तो राम कोण हे जाणून घेणे, हे पण तेवढंच याचाही तेवढाच प्रचार व्हायला हवा. आणि राहिली गोष्ट, मला ना म्हणजे असं वाटतं की अगदी म्हणजे आता मी मुंबईला होतो कॉलेजमध्ये, ते खूप म्हणजे साऊथ बॉम्बेमध्ये राहत होतो. सो तिथल्या लोकांचे विचार खूप वेगळे होते. आणि इकडे आपण पुण्यात राहतो किंवा मी इन जनरल पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकत होतो, तिथले विचार खूप वेगळे होते. मला ना असं काही ठिकाणी असे अगदी दोन वेगवेगळे स्ट्रीम दिसतात की एक अशी लोक आहेत जी की खूप धरून आहेत की आमचं म्हणजे सगळ्यात भारी आणि आपल्याकडे सगळं होतं पूर्वीच्या काळी, काहीच चुकीचं नव्हतं. आणि म्हणजे गर्व असणं वेगळी गोष्ट आहे, अभिमान असणं वेगळी गोष्ट आहे, पण एक डिल्युजनमध्ये राहणं की भाई भारी होतं आणि तेच आपण फॉलो केलं पाहिजे आणि असंच झालं पाहिजे. आणि एक अगदी ना त्याच्या विरुद्ध आहे की ज्या लोकांना असं वाटतं की तुम्ही जर ट्रॅडिशनल आहात तर तुम्ही लिबरल नाही असू शकत, किंवा त्यांना एक लोकी हेट आहे त्यांच्या मनामध्ये इन जनरल की तुम्ही जर संस्कृत शिकताय बाबा तर तुम्ही त्याच मेंटॅलिटीचे असणार की तुम्ही कर्मठच असणार किंवा तुम्ही नॅरो माइंडेडच असणार, तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त गोष्टी पाहू नाही शकत, तुम्ही विज्ञानाकडे त्या दृष्टीने पाहू नाही शकत. असे अगदी दोन मला हे दिसतात की एकतर पूर्णपणे हेट आहे चांगल्या गोष्टींविषयी पण, किंवा खूप एक डिल्युजन आहे चांगल्या गोष्टींविषयी. सो मला वाटतं दोघांनी पण ना कुठेतरी एका म्हणजे एका ग्राउंडवरती येऊन जे मेन आहे ते किती सुंदर आहे चांगलं आहे ते वाचून आपल्या आयडेंटिटीला एम्ब्रेस करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आय थिंक दोन्ही गोष्टी न्यूनगंडातनंच उत्पन्न होतात. ते न्यूनगंड असल्यामुळे त्याला त्याच्यासाठी काही डिफेन्स मेकॅनिझम म्हणून एकदम प्रत्येकच गोष्ट फार मोठी, प्रत्येक अध्यात्मामध्ये पण ते विज्ञान घालणे. आता आपण नित्यानंद मिश्र यांच्या पॉडकास्टच्या संदर्भात पण दुपारी बोललो की किती वेगवेगळे क्लेम केले जातात आणि त्याबद्दल मात्र अवेअरनेस फार कमी असतो. फक्त व्हॉट्सअप फॉरवर्ड झालं म्हणून ते मानून घ्यायचं आणि त्याचा एक खोटा अभिमान बाळगणे, किंवा त्या गोष्टीचा इतका न्यूनगंड की स्वतःला लेबलाइज वेस्टर्नाइज कल्चरनीच करून घ्यायचं आणि आपल्या कल्चरला प्रत्येकच ठिकाणी हीन भावनेने बघणे. हे दोन्ही त्या न्यूनगंडातच निर्माण झालं की आपण काय होतो किंवा आपण तर कुणीच नव्हतो असं. म्हणजे ना खूप मला एक हे वाटतं की खूप म्हणजे असं जर मी हिंदू धर्माविषयी किंवा सनातन धर्माविषयी काय करतोय तर पहिला टॅग असा मिळतो की म्हणजे तू कास्टिस्ट आहेस किंवा तू कास्टिझमला सपोर्ट करतो, कारण सनातन धर्म कास्टिझमला सपोर्ट करतो. बट मला असं वाटतं की म्हणजे म्हणजे आता मी ह्याला नकार नाही देऊ शकत या गोष्टीला की कास्टिझम नव्हताच असं मी नाही म्हणू शकत. डेफिनेटली असे म्हणजे बऱ्याच प्रमाणात आहे, पण सनातन धर्म इज मच मोर बियॉन्ड दॅट. सो आणि ना म्हणजे पूर्णपणे त्याला ॲक्सेप्ट करणं जी ती गोष्ट आहे आणि त्याच्यातून त्याला इव्हॉल्व करणं आणि चांगल्या गोष्टी पुढे नेणं हे मला वाटतं आपलं काम आहे, जे की दोन्हीही बाजूंकडून होताना मला दिसत नाही आहे. काहींनी पूर्ण हे धरलं की नाही म्हणजे हार्डकोर डिफेंड करणं की नाही असं नव्हतंच, असं कधीच नव्हतं, आम्ही प्रूव्ह करतो. आणि एक ठिकाणी असे की आम्ही फक्त एवढंच बघणार तुमच्या गोष्टींमधलं, तुम्ही तर वाईटच, तुमच्या किती चांगल्या गोष्टी असल्या पण ते तुमचं वाईट आहे ना, सो वाईटच. तुझ्या काही कमेंट्स पण मी बघितल्या तुझ्या याच्या खाली की तू फक्त ब्राह्मण म्हणून किंवा एकदा गोडसे नाव आहे असं सरनेम आहे अशा म्हणून तू कंटेंट बनवला की बाबा मी असं आहे, तर त्याच्या खाली सगळं कास्टिस्ट असे की तू यू हॅव टू बी सॉरी किंवा तुम्ही तर मग वाईटच किंवा अशा कमेंट्स येतात. नाही, आणि ऍक्च्युली एक इन्फ्लुएन्सर्सची पूर्ण लॉबी आहे की माझ्या विरुद्ध की जे आणि का माहिती आहे का, म्हणजे ते इतकं म्हणजे कुठे त्यांनी त्याचा हे लावलेला आहे संबंध की माझ्या प्रोफाईलमध्ये मी माया अँग्लोची एक कविता लिहिली आहे की आय एम द होप अँड ड्रीम ऑफ द स्लेव्स, लाईक लाईफ आय राईज. खूप सुंदर कविता आहे ती. एक ब्लॅक वुमन आहे, पोएट आहे. सो तिने ते तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिलं आहे की आय एम द ड्रीम अँड होप ऑफ द स्लेव्स, लाईक लाईफ आय राईज. सो द ड्रीम अँड होप ऑफ द स्लेव्स, जी स्लेव्ह लोक होती त्यांचं जे स्वप्न आणि आशा होती ते मी आहे. अँड
लाईक लाईफ आय राईज, ओ की म्हणजे मी आता खूप पुढे जाणार आहे आणि माझं खूप हे होणार आहे. सो कुणालाही ती पोएम अशी खूप आपलीशी वाटते, ज्याला आपण यंग असताना तर ती आपल्याला खूप अशी प्रेरणा देते. सो मी ती प्रोफाईलमध्ये लिहिलेली. सो लोकांनी माझी ती रील पाहिली, माझं ते बायो वाचला आणि ह्याचा असा अर्थ लावला की म्हणजे तू स्लेव्ह, म्हणजे तू खालच्या जातीच्या लोकांना स्लेव्ह म्हणतोयस आणि तू त्यांच्या वरचढ आहेस हे दाखवतोयस. आणि त्यामुळे तू कास्ट, आणि हे लोकांना माहितीच नाही की माया अंगलूची कविता आहे. त्यांना वाटतं की मी मनानं काहीतरी लिहिलंय. आणि अगदी 4-5 खूप मोठे मोठे क्रिएटर, माझ्यापेक्षा बरेच फॉलोवर त्यांचे जास्त आहेत, तुम्ही कमेंटमध्ये पण पाहिलं असेल, ते असे एकत्र येतात, गँगअप करतात की एक जण कमेंट टाकेल, मग दुसरा त्याच्यावरती लिहिल की किती तुझा कंटेंट किती हे तुझा हे, म्हणजे खूप एक प्रकारे कास्टिझम जे आहे ना ते आत्ता पण आहे, पण त्याचं स्वरूप बदललंय माहिती. म्हणजे हे बघ, आज हे उदाहरण आहे आणि हे वारकरी संप्रदायामुळे माझ्या मते यात थोडं क्रेडिट तर वारकरी संप्रदायाला, आणि थोडं कशाला भरपूर जातं. मी म्हणजे एक बोलायचं झालं तर कट करते तुम्हाला, पण मी ह्याला डिफेंड करण्यासाठी सारखं हेच डिफेंड करत होतो की म्हणजे त्या लोकांना पण, की तुम्ही माझा बाकीचा कंटेंट बघा, मी वारीमध्ये कंटेंट करतोय आणि वारीमध्ये मी 2 व्हिडिओ बनवलेत, वारी आणि जातीवाद याच्यावरती, की कसा वारीमध्ये जातीवाद नाहीये, कशी सगळी लोक एकत्र राहतात. किंवा माझा डोळ्यांचा जो व्हिडिओ आहे की त्याच्यावरती मला खूप लोकांचे चांगले पण हे आले की अरे गोडसे म्हणजे तुझे डोळे हिरवे आणि मग तू सुप्रीमिस्ट आहेस हे ते. सो मी दुसराच व्हिडिओ असा बनवलेला की एक कदम काकू होत्या, त्यांचे पण डोळे हिरवेत. सो मग आम्ही असा एकत्र व्हिडिओ बनवलेला की गोडसे कदम हे आम्ही कुणाचेही डोळे हिरवे असू शकतात, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. तो वारीमध्ये बनवलेला, कारण त्या वारीमध्ये मला भेटलेला. सो वारीमध्ये आम्ही डोक्यावरती मस्त तुळस बिळस घेऊन तो व्हिडिओ बनवलेला आणि तो ह्यालाच छेद देत होता व्हिडिओ, की भाई असं नाहीये की फक्त गोडसे किंवा एका पर्टिक्युलर कास्टचेच डोळे हिरवे असतात, डोळे कुणाचेही हिरवे असू शकतात आणि आपली महाराष्ट्राची आयडेंटिटी आहे, सो ती सेलिब्रेट करूया. पण मग त्यांचं असं झालं की जस्ट बिकॉज यू गो टू वारी अँड यू डू सम रील्स देअर, दॅट डझंट मेक यू नॉन कास्टिस्ट. तर काय काय सेन्स करते ही गोष्ट मुळात. आणि आता ना एक म्हणतो ना आपण कास्टिझम कसं आहे, मी तुला सांगतो माझा अनुभव. हे वारकरी संप्रदायाने जो अधिकार तुला आहे तो मला दिलाय, बरोबर, ठीक आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सगळ्यांना संत बनण्याचा अधिकार दिला. त्या काळी सगळ्या संतांची मांदियाळी, माळीपासून तर महारपर्यंत, तर कुठल्याही धर्माचा जातीचा असो त्याच्या पायावर तुम्ही डोकं टेकवायला शिकवलं माऊलींनी, ज्ञानोबरायांनी. कदाचित काही पॉलिटिकल रिझन्स असतील, परिस्थितीजन्य असतील, त्यामुळे कास्टिझम आलं होतं. आणि त्यात ऑब्व्हियस होतं, ज्याच्याकडे पॉवर आणि पैसा दोन्ही आहे तो माणूस दुसऱ्यांवर राज्य करणार, मग तो ब्राह्मण असो की वैश्य असो. आता वैश्य करतच आहेत की, बघायला गेलं तर आता पॉवर आणि पैसा त्यांच्याकडे, तर ती लोक आपण म्हणतो ना की जास्त पैसा त्यांच्याकडे असल्यामुळे इंडस्ट्रियलिस्ट ज्याला आपण म्हणतो, गरीब श्रीमंतीची दरी. तर अशा प्रकारे हा तर ज्याच्याकडे पॉवर आणि पैसा आहे थोडा माज करणार, तसं झाला असेल एका पर्टिक्युलर कास्ट ब्राह्मण लोकांकडनं, ब्राह्मण समाजाकडनं. मात्र त्याच्यावर कामही ब्राह्मण समाजानेच केलंय, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. माऊली ज्ञानोबा असो की एकनाथ महाराज असो, तर हे ब्राह्मण कुलातनं चालेत. आता हे झालं त्या काळाचं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की माऊली ज्ञानोबा राय हे त्यांच्या कुळाविषयी अभिमान त्यांना असू शकत नाही. की जर ते म्हणाले की मला अभिमान आहे की मी विठ्ठलरावांच्या पोटी जन्माला आलो, तर हे तुमचं म्हणणं म्हणजे कास्टिस्ट म्हणणं आहे, कारण तुम्ही ब्राह्मनिकल सुप्रिमसीला प्रमोट करता, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे कसं असतं ना की आपण काय म्हणतो, झोपलेचं नाटक करणाऱ्याला किंवा एखादा मूर्खच असतो ना त्याला तुम्ही शिकवूच नाही शकत, तशी गोष्ट आहे. आज मी ओबीसी इतर मागासवर्गीय वर्गातनं येतो, अदर बॅकवर्ड्स असं नाव दिलंय आजच्या समाजाने, बरोबर. अदरवाईज त्याच्याशी माझा काही संबंध राहिला नाही. आज तू ब्राह्मण म्हणून तुला एवढंच प्रिव्हिलेज आहे की कदाचित तुझ्या कोणी नातेवाईकांपैकी एक माणूस असेल की ज्याच्याकडनं तू लगेच शिकू शकतोस वेदांबद्दल किंवा आपल्या धर्माबद्दल. दॅट इज अ प्रिव्हिलेज यू विल हॅव. मला मात्र ती गोष्ट प्राप्त करण्याकरता थोडा अवघड होईल, कारण की माझ्या नातेवाईकांमध्ये मोस्टली शेती करणारे किंवा त्या काळी युद्ध करणारे लोक होती. सो हा डिफरन्स असणारच आहे, हा सायकोलॉजिकल वगैरे. मात्र आता असं झालंय ना की तू फक्त ब्राह्मण आहे म्हणून तुझा विरोध करण्याकरता इतके सारे पक्ष वगैरे, काय ब्रिगेड तयार झाले आहेत, बाप रे बाप, की फक्त ब्राह्मण विरोध करणं हे कास्टिझमच झालं ना. की एकेकाळी कोणीतरी दुसऱ्या समाजाला त्रास दिला की फक्त तो समाज होता म्हणून, आज कोणीतरी फक्त दुसऱ्या समाजाला फक्त समाजच म्हणून त्रास देतोय, त्याचा डीड्स वगैरे तो भाग गेला वेगळा, किंवा त्याला कोणी कन्सिडर नाही करत एक मनुष्य म्हणून. हा कास्टिझम संपला पाहिजे आणि हा संपवतो वारकरी संप्रदाय. तुला फक्त एक वारकरी म्हणून आणतो समोर. तू जर वेदांत म्हणा किंवा ज्ञानेश्वरी अमृत अनुभव किंवा तुझ्या वागण्यातनं कुठेतरी परमार्थ दिसला, बरं जाऊ दे, तसं नसलं तरी तुझ्या पावर डोकं टेकवायला शिकवणारा हा धर्म आहे. तेच, आणि मला वाटतं हे आपल्यासारख्या लोकांचं काम आहे की आपण
ते जिवंत ठेवणं, हां. वारकरी संप्रदायाचा जो कोर आहे तो मला वाटतं आपणच आपल्याच पिढीने तो जिवंत ठेवला पाहिजे. खरंच धन्यवाद. तू असं बोलतोयस, तू आज 21 वर्षाचा मुलगा. आणि खरंच ही कारण आहे ना, लोकांना मला पण हे वाटतं की कारण काही लोकांना नाही वाटत, काही लोकांना असं वाटतं की नाही बाबा तुम्ही नका काही करू, तुम्ही जे आहे ते पाळा, जे बोललं जाईल तेवढं करा, तुम्ही स्वतःचं डोकं, असं मला खूप लोकांकडून हे होतं की नका, किंवा जर काही केलं तर नाही, शास्त्र त्याला मान्यता देत नाही. म्हणजे खूप सिम्पल, मी मध्ये एक आता रील बनवली ज्याच्यामध्ये मला मत्स्याचे कानातले सापडले, सो मी ते घातले आणि ते छान वाटत होते कुर्त्यावरती, आणि मी त्याच्यावरती रील बनवला की बाबा तू का असे कानातले घालतो, तर मी म्हणजे असे रील बनवलं की तू का असे कानातले घालतो, तर कारण माझा देव तसे कानातले घालतो, असं मी हे केलेलं. तर त्याच्यावरती कमेंट आली की म्हणजे तू देवाला कॉपी करायचं बघतोयस का, आणि तू स्वतःला काही देव समजतोस का, म्हणजे कुठल्या लेवलला तुझा, म्हणजे मी म्हटलं अरे आपल्याकडे अगदी, मग मी त्याचं हे पण केलं, छेद पण दिला त्याला, म्हटलं आपल्या इथं पूर्वीपासून मळवट भरण्याची परंपरा आहे, आता देवीला मळवट भरला जातो, लोक मळवट भरतातच म्हणून ते काही देव होतात का, किंवा आपल्याकडे कवड्याची माळ घातली जाते, किती अशा गोष्टी आहेत ज्या केल्या जातात, किंवा वारकरी आपल्या वारीमध्ये किती लोक विठ्ठलाच्या टिळा लावून फिरतात. आम्ही तुकोबरायांसारखा गंध लावला, आम्ही थोडी ना तुकोबराय झालो. मग ते आपण फक्त आपली आयडेंटिटी एम्ब्रेस कर, उलट केलं पाहिजे. म्हणजे तुम्हा साधू संतांना किंवा तुम्ही जी लोक आज आपल्याला बघणारे, कदाचित एक वयस्कर लोकही असू शकतात, त्यांनाही माझं कदाचित या एक प्रश्न आहे आणि विनंती पण आहे की उलट जर अशा प्रकारे आपण या तरुणांना याविषयी प्रेम उत्पन्न केलं, भीती नाही, उत्पन्न याच्यावरती नाही. मला उत्तर एवढंच मिळालं की शास्त्र याला मान्यता देत नाहीत, आपण शास्त्रांना हे नाही केलं पाहिजे, तुम्ही शास्त्राच्या विरुद्ध जा, हे मला उत्तर मिळालं त्याच्यावर. हे उत्तर ज्ञानोबरायांनाही मिळालं, हेच उत्तर नाथबाबांनाही मिळालं, हेच उत्तर तुकोबरायांनाही मिळालं. यांनी तेच सांगितलं की शास्त्र हे समाजाच्या हितासाठी आहे, आणि त्यांनी जे खरं शास्त्र आहे, कुणी मनुष्याने लिहिलेलं नाही, वेदांतांमधले दाखले देऊनच त्या शास्त्राच्या उत्तराला पण हे दिलंय. बाबा हो, त्यांनी दिलेली उत्तरं काफी आहेत माझ्यामध्ये, तेवढे पुरेसे आहेत. आणि जर तुकोबराय किंवा आम्ही सुद्धा की असं लहान मुलांना कृष्णाचा वेश घालून त्याला आम्ही एम्ब्रेस करतो, त्या गोष्टीला आम्ही म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरती मला हेट मिळालं असेल. वारीच्या शेवटच्या दिवशी मी म्हंटल आपण काळ्या रंगाचा कुर्ता घालावा, तर त्याच्यावरती मला इतकं हे झालं की येणारी जाणारी लोक वारीमध्ये काळे कपडे कसे घातले, वारकरी संप्रदायात काळे कपडे चालत नाही, तुम्ही काळे कपडे, म्हटलं कोणी सांगितलं चालत नाही, पांडुरंग अख्खा काळा आहे आमचा. सो म्हणजे असं खूप अनुभव आले की हा एक दृष्टिकोन आहे की जी तरुण मुलं आहेत, म्हणजे आता जी लोक एंट्री करू बघतात, जे आहे कल्चर सोबत किंवा आपल्या वारकरी संप्रदायासोबत जोडण्याचा प्रयत्न करतात, हा अनुभव मलाही आला, येतोच. कारण की काय असतं ना, आपण थोडंसं उघड्या दृष्टिकोनातून जाण्याचा प्रयत्न करतो. माझं खरं मत हे पण आहे की आपण चुकाही भरपूर करतो. हो, इनिशियली ज्यावेळेस आपण बाहेरून आत या कल्चरला ओळखू बघतो, तर ज्यावेळेस कर्मठ लोक असतात ते कदाचित त्यांचं कामही चांगलंच आहे, त्यांनी जर त्या स्ट्रगल दिली नाही ना, आपण सहज एंट्री जर मिळाली तर त्या गोष्टीचं कौतुक आपल्याला हे कळलंही पाहिजे की कुठेतरी नियम आहेत बरं का, ते नियम पाळायचे. मात्र ते इतके होऊ नये की समोरच्या व्यक्तीला असं वाटावं की अरे फारच कर्मठ पण आहे, की मग डिमोटिवेटच व्हावा. बरोबर. तर ज्यावेळेस मी काही गोष्टी केल्या तर मग मलाही लगेच अनुभव आले असे की हे तर मग चुकीचं आहे, तू असं कसं. लिटरली असे की चुकून जर मी एका ठिकाणी एका पॉडकास्टमध्ये मांडी असं बसलो, कारण की मला असं बसल्यावर कम्फर्टेबल फील होतं साखरे महाराजांसोबत, त्यात माझा अपमान करण्याचा उद्देश नाही, तरी कमेंट्समध्ये मूर्खा बैला तुला अक्कल नाही असं मांडी घालून बस. मी म्हटलं माफ करा, भावनांवर फोकस करा. असो. सो हां, जर आपल्याला या वारकरी संप्रदायाला, ह्या कल्चरला जगासमोर न्यायचं आहे, तर आपल्याला एक दरवाजा खिडकी ओपन करावीच लागेल. ही असं कर्मठता थोडी सोडावी लागेल. आणि हे दोन्ही ठिकाणी ब्राह्मणच आहेत, कारण की त्यांनीच DNA म्हणतो आपण की परंपरागत ती गोष्ट सांभाळली, तर त्यातच कर्मठपणा असं सापडेल. किंबहुना बाकीच्या असे पण आहेत, आणि त्यांच्यामध्ये त्या कर्मठपणाला छेद देणारी तुझ्यासारखी लोक पण आहेत, आणि आम्ही तर आहोतच. सो नो डाऊट आपण सगळे मिळून या वारकरी संप्रदायाला जगाच्या पाठीवर कसं नेता येईल याचा प्रयत्न तर करूयातच. सो असो, बघायला गेलं तर हा फार इंटरेस्टिंग होतं, गप्पा टप्पांचा वारीच्या वाटेवरच्या गप्पा होता ते, पण मजा येते. आता तुझ्या कंटेंटमधली जी गोष्ट आहे, तर ज्यावेळेस तू इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतोय, तू आत्ताच सांगितलं की तुला बॅड कमेंट्स येतात, बॅकलॅश ज्याला तू म्हणतोयस, तर ह्या गोष्टीला तू डील कसा करतो? कारण की कधी कधी फार वाईट कमेंट्स येतात,
तर यांना तू डील कसं करतो? ॲक्च्युली मी काय माहिती, माझ्या हात ते खूप असं इनबिल्ट आहे की मी नाही इतका सिरियसली त्यांचा विचार करत. एकतर मला अशी खूप माझ्या कंटेंटबद्दल किंवा माझ्या गोष्टींबद्दल मला डिफेंड करायची मला जास्त सवय नाही आहे की हां बाबा मी चुकीचा असू शकतो आणि मी चुकीचा असेन आणि मी काही इतका खूप असा भारी माणूस नाही आहे की हां बाबा तुम्ही मला कसं हेट केलं, तुम्हाला माझं कसं नाही. हां असू शकतं, मी थोडा हे असू शकतो. त्यामुळे लोक जेव्हा अशी कमेंट करतात मला हसायला येतं किंवा असं भारी वाटतं की ठीक आहे. म्हणजे इन जनरल हां की मी त्याला खूप असं लाईटली घेतो, मी जास्त त्याच्या कोअरमध्ये जात नाही. की आजच एक कमेंट आलेली कुणाची तरी, मी संस्कृती ह्याच्यावरती जे म्हणजे मला सगळा बॅकलॅश आलेला, त्याचं एक रील बनवलेलं मध्ये होती की अरे तू काय डोक्यावर पडलायस का. तर मी त्यांना म्हणेन हो थोडा पडलेलं लहानपणी. कारण काय म्हणजे का त्यांना हे करायचं उगाच. आणि मला वाटतं त्या लोकांना हेच हवं असतं की आपण त्यांना हे म्हणजे त्यांच्या विरुद्ध जावं किंवा म्हणजे आपण ट्रिगर व्हावं. सो ते ट्रिगर न होणं हीच एक खूप चांगली गोष्ट आहे. आपलं काम आपण करत राहायचं. राईट. तर आता तू संस्कृत भाषेचा अभ्यास करतोय शाळेत, कॉलेजमध्ये, आणि त्याच्यावर कंटेंट बनवतोय. तुला या सगळ्या संस्कृत म्हणा किंवा आपलं कल्चर, फिलॉसॉफी यामध्ये तुझी अशी कोणी पर्सनॅलिटी आहे का की या गोष्टीबद्दल तुला फार कौतुक आहे, या व्यक्तीबद्दल फार कौतुक आहे? बरेच, म्हणजे किती नावं घेऊ किती नको. आदी शंकराचार्य, म्हणजे का संस्कृत का शिकावं किंवा संस्कृतबद्दल गोडी का लागावी, तर ती आदी शंकराचार्यांमुळे. त्यांची म्हणजे ती इतकी सुंदर, म्हणजे मला वाटतं कुणाला जर आपल्याला इंट्रोड्यूस करायचं असेल ना संस्कृतला, तर फक्त त्यांना स्तोत्र ऐकवा आणि त्याचे अर्थ सांगा, माणूस आपोआप संस्कृत शिकायला लागेल. इतके म्हणजे किती सुंदर, किती सोपं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. मला वाटतं बऱ्यापैकी, आणि सगळेच इन जनरल जितकी संस्कृतची लोकं बघा, त्यांना मला वाटतं बऱ्यापैकी लोकांची कुठेतरी सुरुवात ही आज कुठल्या तरी स्तोत्रातून, कुठल्या तरी श्लोकातून झाली, की तिथून माणसाला ती गोडी लागते की हे काहीतरी भारी आहे, हे काहीतरी भारी आहे, आणि माणूस ते हे करायला लागतो. आणि खूप फॉर्च्युनेट आहे आपण की ती स्तोत्र आपल्याकडे अजूनही आहेत. सो मला वाटतं पहिलं तर ती खूप मोठी पर्सनॅलिटी आहे की जी मला इन्स्पायर करते या सगळ्यामध्ये. शंकराचार्य, आदी शंकराचार्य. त्यानंतर आपल्या संत परंपरेमधले सगळेच संत, म्हणजे काय कुणाची नावं घेऊ कुणाची नको असं होईल ते परत. माऊलींपासून जनाबाई, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, खूप रेव्होल्युशनरी, म्हणजे मला वाटतं ना ज्यांनी कोणी रेव्होल्युशनरी काम केलं आहे ना आपल्या धर्मासाठी, ते मला खूप असं इन्स्पायरिंग वाटतं. की जे मुळात कोर आपली फिलॉसॉफी आहे, जे संवाद साधणं, गोष्टींना पुढे नेणं, इव्हॉल्व्ह करणं, हे या लोकांनी पदोपदी केलं आहे. आणि त्यामुळे आपण आज इतक्या ओपनली, फ्रीली या गोष्टींबद्दल बोलू शकतोय. एक्झॅक्टली. ज्या अंधकारात एखाद्या काळात ब्राह्मण होते आणि त्यांनी स्वतःचं अधःपतन करून घेतलं, त्या अंधकारातनं ब्राह्मणांनाही काढलं त्या माऊलींनी, आणि ज्यांना अधिकार नव्हता त्यांनासुद्धा त्या एका स्टेजवर आणून ठेवलं त्या माऊलींनी. आणि फक्त महाराष्ट्रात नाही बरं का, की आपण जर बघितलं तर माऊलींनी नामदेव महाराजांना घेऊन जे तीर्थयात्रा केली त्याबद्दल मला इतकं कुतूहल आहे, म्हणजे पर्टिक्युलर. हो ना. कारण की माऊलीने फक्त महाराष्ट्रात काम तर केलंच, फार कमी वेळात केलं. असं काय 14-15व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली असेल, आय थिंक 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली माऊलींनी. आणि त्यानंतर त्यांना तो लोकांचं कुतूहल की अरे बापरे कोणीतरी आहे म्हणून डोक्यावर घेतलं आणि त्यांनी आपलं काम केलं, की त्या अधिकाराचा वापर केला आणि सगळं जनसमुदायाला एका लेवलवर आणलं. ज्यांना इग्नोरन्स किंवा अधिकारच नव्हता त्यांनाही त्या पात्रतेचं बनवलं, आणि ज्यांना फार अहंकाराच्या अंधकारात होते त्यांनाही त्या पात्रतेचं बनवलं. आणि हे केल्यानंतर कदाचित काय माऊलींनी नामदेव महाराजांना घेतलं आणि जी तीर्थयात्रा केली ना, तर मी एका ठिकाणी एक पॉडकास्ट ऐकत होतो, पंजाबमध्ये गुरु नानक देवजींनी जो रिव्होल्युशन आणलं, की अफगाणिस्तानकडनं येणाऱ्या जे आक्रमण होती त्यांना थोपवण्याकरता, धार्मिक आक्रमण विशेषतः, त्यांनी शीख संप्रदायाची हे केली, एस्टॅब्लिश केला. तर गुरु नानक देवजी कुणाशी जास्त इन्फ्लुएन्स होते, तर 2 नावं येतात, एक संत कबीर आणि दुसरं संत नामदेव. आणि नामदेवांना तिथं पोचवलं माऊलींनी. आणि आज ज्यामुळे भारत या सगळं परकीय धार्मिक आक्रमण, आपल्या धर्माला, आपल्या सनातन धर्माला, तसं तर धर्म या नावाची संकल्पनाच नव्हती, विरोध नावाची, चर्चा करा आणि सोडवा बाबा तुमचे भांडणं, उगाच काय मारामाऱ्या करायची गरज नाही. पण जो
धर्म तिकडनं आक्रमण करणाऱ्यांचा होता. त्या धार्मिक आक्रमणांना रोखलं असेल तर ते गुरु नानक देवनी, आणि त्यांना इन्स्पायर ज्यांनी केलं ते नामदेव महाराज, आणि त्याचं मूड आपल्याला पुन्हा एकदा आपल्या वारकरी संप्रदायात मिळतंय. बरोबर. अजून काय प्राऊड पाहिलं आपल्या वारकरी संप्रदायाचा. आणि इथं गुलाबराव महाराजांचं जसं म्हटलो, भरपूर साधू संतांनी ती गोष्ट सांगितली, मी ती पुन्हा रिपीट करतोय की ते स्वतः दुसऱ्या संप्रदायाचे होते, महानुभाव संप्रदायात त्यांचा जन्म झालेला, तरी सुद्धा ते म्हणतात की मी वारकरी संप्रदाय याच्यामध्ये ही कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे की हा जगाला मार्गदर्शन करणारा धर्म किंवा संप्रदाय होऊ शकतो. याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य हे नाही आहे की सगळ्यांनी वारकरी संप्रदायात कन्वर्ट व्हावं. वारकरी संप्रदायाकरता कन्वर्ट व्हावं लागत नाही म्हणून तो जगाचा दिशादर्शक होऊ शकतो. सगळ्या संप्रदाय, तुम्ही इस्लामचा धर्म फॉलो करत असाल तरी सुद्धा तुम्ही, म्हणजे इतका छान आणि इतका सुंदर आहे आपला वारकरी संप्रदाय. आता मी अजून माळ नाही घातलेली, आणि म्हणजे पहिल्याच वर्षी मला वारीमध्ये हातामध्ये वीणा मिळाली धरायला. सो आणि म्हणजे मी बोललो पण की माळ नाही असं नाही आहे, आणि आता 2 वर्ष झाली मी वारी करतोय. बट आमच्या महाराजांनीच आम्हाला इतकं क्लिअरली सांगितलं की तुला अजून असं वाटत नाही ना माळ घालाविषयी, तू कर, अजून अभ्यास कर, तू ठरव, तू जेव्हा ठरवशील म्हणजे तेव्हा माळ घाल, पण वारीला ये. सो हे जे असं असतं ना की कंपल्शन करणं किंवा नाही हे असं असेल तरच हे झालं पाहिजे, तसं खरंच काही नाही आहे. काही नियम नाही आहेत, काही नाही आहे. फक्त एक म्हणतो ना आनंद ह्या सगळ्यातून मिळावा, परमानंद मिळावा, ह्यासाठी जे काही चालू आहे. पांडुरंगाने जो आपल्याला दिलाय हा मार्ग खरंच फार सुंदर आहे. आपला विषय काही करून वारकरी संप्रदायावरच येतोय, आणि ही खरं आनंदाची बाब आहे. आणि कसं झालं आता अगदी 1च महिना राहिलाय वारी सुरू व्हायला, त्यामुळे डोक्यात पण असं ते सुरू झाले आता सबकॉन्शियसली की यावर्षी वारीला जायचं, तयारी करायची, हे ते. अरे माझ्या डोक्यातच नाही. कदाचित मी करणारच प्लॅन, पण काय माहित माऊली म्हणते तसं मी ते दिलंय सोडून. आता मी प्लॅनिंग करायला गेलो तर ते फसतं. अच्छा. त्यामुळे जसं घडतं ते फार छान घडतं. ते माऊलींवर सोडून दिलं ना, आता मी करता नाही किंवा करविता नाही, बघा काय करायचं ते होईल, जशी कल्पना आली, प्रेरणा आली तसं ऍक्ट करत जायचं. असो, आपला विषय पुन्हा शंकराचार्यांवर होता. तर तिथं फक्त माझं कौतुक जे आहे की आचार्य शंकर हे पुस्तक मी वाचलेलं, मला एकच गोष्ट आवडली. जसं तुझं भाषा हा इंटरेस्ट आहे तसं माझं फिलॉसॉफी. शंकराचार्यांनी त्यांच्यात असं होतं, आता आय एम नॉट एक्सपर्ट, पण त्यांनी असं लिहिलं की शंकराचार्य पूर्ण भारतभर, विशेषतः भारताच्या बाहेर तिबेटपर्यंत हिंदू धर्म पुन्हा एकदा जो एस्टॅब्लिश केला असं म्हणतात तो शंकराचार्यांनी. जे मुळात भांडणंही होतात, आणखी तो एक त्याला हे साऊथ वर्सेस नॉर्थ वाला जे भांडणं करतात लोक, भाई जो नॉर्थ मधला जो तुम्ही धर्म बघता तो अख्खा साऊथ मधल्या माणसाने दिला. सो शंकराचार्य, आणि त्यांचं असं म्हणतात की का म्हणून सगळ्यांना ॲक्सेप्टन्स होता शंकराचार्यांबद्दल, कारण की ते कधीच कोणाला ना नाही म्हणायचे नाही की तू खोटा. ते म्हणायचे तू जे आहे, तू जे म्हणतोस, बुद्धांना म्हणायचं तुमचा जो शून्य आहे तोच आमचा ब्रह्म आहे, काही हरकत नाही, यात भांडण्याचं कारणच नाही, जे तुम्ही म्हणताय तेच आहे. हा जो ऍक्सेप्टन्स होता ना, ही गोष्ट ऍक्च्युली प्रत्येकाने शिकली पाहिजे. जगातले सगळे भांडणं मिटून जातील. म्हणून मला शंकराचार्य फार आवडतात. ते भांडण करून नाही तर लोकांना तू आणि मी कसा वेगळा नाही हे सांगून एकत्र आणले. तो मजा आली मला तुझ्याकडनं. शंकराचार्यांबद्दल तुझा काही कंटेंटही बघितला ते बघून, आणि आत्ताचा तुझा दृष्टिकोन बघून. तेच मी मध्ये सुचेता परांजपेंचा तेच एक पॉडकास्ट ऐकला, त्याच्यामध्ये त्या म्हणत होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी खूप डीपली त्या गोष्टींना सगळ्या हात लावला. तर ते असे म्हणजे 3 आपण तुकडे पाडू शकतो शंकराचार्यांचे इन जनरल कामाचे. म्हणजे फिलॉसॉफिकल वर्क, त्यांनी केलेलं धर्मासाठीचं काम, आणि त्यांनी इन जनरल लिहिलेली काव्य, हे अगदी 3 असे वेगवेगळे तुकडे आहेत. सो सगळ्यात सुंदर जो भाग आहे तो काव्याचा म्हणू शकतो, आणि जो की सगळ्यात सुंदर भाग आहे संस्कृतमधला. जी फिलॉसॉफी आहे ती पण सगळ्यात कोर आहे की, आणि धर्मासाठीचं काम आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. सो म्हणजे अगदी 3ही लेवलवरती अगदी डीपपर्यंत त्यांनी ते काम करून ठेवलेलं. शंकराचार्य पण कर्मकांडाच्या विरोधातच, म्हणजे हिंदू धर्माचा जो ऱ्हास त्यावेळेस होत होता, जैनिझम आणि बुद्धिझम जे पसरत होतं, कारण की हिंदू धर्मात कर्मकांडाला फार महत्व दिलं गेलं आणि त्याच्या अधीन जात होता. म्हणून शंकराचार्यांनी त्यांना पुन्हा नॉर्मलाइज केलं, भाई असं नाहीये काय, तुम्ही प्रेमाने पण काव्य करून भगवंताला प्रसन्न करू शकता, यज्ञ करूनही करू शकता, काही हरकत नाही. आय थिंक शंकर जे माऊलींनी काम केलं असं म्हणतात की शंकराचार्यच माऊली एक प्रकारे हे अवतारच आहेत एकमेकाचे. कारण की माझ्याकरता अवताराची संकल्पना कदाचित अशी असू शकते, म्हणजे पुन्हा एकदा आय एम नॉट द एक्सपर्ट, पण जे काम ज्या तत्वानी केलं, जसं विष्णू तत्व, विष्णूसारखं जे महान कार्य केलं, गीता सांगितली कृष्णाने, तसं माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली. म्हणून ज्ञानेश्वर भगवान विष्णू आपण म्हणतो.
तसंच शंकराचार्यांनी जे काम केलं तेच काम माऊलींनी केलं. बरोबर. त्यामुळे शंकराचार्यांचंच पुन्हा, आणि माऊली स्वतः म्हणतात की त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच माऊलींनी पण ज्ञानेश्वरीमध्ये पण म्हणतातच, तर ओव्या नाही आठवणार. पण असो, फार सुंदर. जिन झी अगेन अबाउट शंकराचार्य. गड. पण भरपूर कमी लोकांमध्ये हा अवेअरनेस असणार की आहे होता ते लोकांना शंकराचार्य वगैरे फिलॉसॉफी. तुझ्या आजूबाजूला किती पर्सेंटेज लोकांना माहिती आहे? नाही, ॲक्च्युली शंकराचार्यांबद्दल माहिती खूप कमी आहे. तर त्यांच्या कामाबद्दलचा डेप्थ नाही आहे लोकांना माहिती, की किती पट त्यांनी काम करून ठेवलं आहे आणि ते किती महत्त्वाचं आहे हे अजून लोकांना मला वाटतं माहिती नाही आहे व्हॉट एवढं. अबाउट वारकरी संप्रदाय? वारकरी संप्रदायाचं खरं स्वरूप जे आपण म्हणतो की साधू संतांच्या बाबतीत किंवा जी कोर फिलॉसॉफी वारकरी संप्रदाय, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, याबद्दल किती अवेअरनेस आहे असं वाटतं तुला नवीन पिढीमध्ये? नाही, मला वाटतं अजिबातच नाही. अजिबातच नाही. नाही, म्हणजे मी ज्या लोकांना ओळखतो ना की वारकरी संप्रदाय म्हणजे काय आहे नेमका, त्याची कोर फिलॉसॉफी काय आहे, ही मला वाटतं ना आपण अशी कुठे सांगितली जात नाहीत, की अशी पटकन ती आउट अँड आउट कुठे अशी सांगितली जात नाही. म्हणजे बाकीच्या इस्कॉनचं म्हणा किंवा हे म्हणा, त्यांची कोर फिलॉसॉफी की इस्कॉन म्हणजे अमुक अमुक असं त्यांची एक सब टॅग लाईन पण असते आणि ते लोकांना कळतं की इथे काय आहे, इथे काय सेल केलं जातं. तसं आपल्या इथे ना मे बी खूप असं फॉर ग्रांटेड धरलं जातं, कारण मे बी आपला वारकरी संप्रदाय असा नाही की आपल्या लोकांना हे करायचंय की बघा बघा आमच्या इथं काय, बघा आमच्या इथे या, की त्यामुळे आपल्या इथे खूप असं फॉर ग्रांटेड धरलं जातं. त्यामुळे ज्या लोकांना ते माहिती आहे आणि आता नवीन पिढीला ते जिथून कळतंय, ज्या इन्फॉर्मेशनच्या सोर्सने कळतंय तितकं कळतंय. सो म्हणजे कीर्तन आता मोस्टली काय झालंय, दोन प्रकारे एक्सपोजिशन होते असं मला वाटतं, की आपले जी वारी दिसते लोकांना, की लोक वारीमध्ये चालत जाणे, ती एक दिसते, किंवा कीर्तन. आणि कीर्तनाबद्दल कौतुक तरुणांना नाही, फार कमी. कीर्तन म्हणजे ते एक स्टँडअप कॉमेडीच झालंय आता बऱ्यापैकी. म्हणजे जे लोकांना अट्रॅक्ट करते, जेनझीच्या फीडमध्ये जे कीर्तन येतं ते काइंड ऑफ तसं असतं मला वाटतं. दॅट इज नॉट वारकरी संप्रदाय. आपण त्याला कॅटेगराईज त्याला करूच नाही शकत. ते फक्त असं झालं की तुम्ही व्याख्यान करण्याच्या ऐवजी साधूचे कपडे म्हणजे कीर्तनकाराचे कपडे घालून काहीतरी करमणूक करत आहात. समुपदेशन व्याख्यानातनं पण होतंच, तेच तुम्ही करत आहात. पण संप्रदायाचा जो म्हणजे हे जे तू आत्ता बोलला ना, तर त्याच्याने एका वाक्यात जर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा झाला, इस्कॉनकडे म्हाताऱ्यांकरता पण कंटेंट आहे, तरुणांकरता पण आहे. आणि मात्र वारकरी संप्रदायाचा जो कंटेंट इतका कोर असतो आहे की जो तरुण वर्ग आहे की नवीन पिढी त्याला आकर्षित करण्याकरता एक काय असं विंडोज नाही आहे, किंवा माहिती होण्याकरता पण जे काही एक्सपोज, म्हणजे कुठं समजायचं एखाद्या माणसाला माहितीच नाही आहे वारकरी संप्रदायाबद्दल, तर त्याने कुठं जाऊन त्याच्याबद्दल एक्सपोज व्हावं, असं आपल्या इकडे काही साधन नाही आहे ना, की एखादा व्यक्ती असा आहे बाबा की ज्याला आपण विचारलं तर तो सांगेल किंवा हे होईल. सो अनुरोध करू इच्छितो तुझ्या मार्फत, तुझ्यामुळे जी काही लोक येतील बाबा, पहिला पॉडकास्ट जाऊन बघा. खरंच सांगतो, डॉक्टर नारायण महाराज जाधव आणि यशोधन महाराज साखरे. माझाही गैरसमज फार होता की वारकरी संप्रदाय म्हटलं तर येड्या गबाड्यांचा, त्यात ते टाळ घेऊन हरिपाठ गाणारे असतील तर ते अडाणीच असतील, आणि बाहेरून जे कूल असतात ते आपलं IT दिंडी नाव लिहून फक्त उड्या मारतील, त्यांना काही माहितीच नसणार वारकरी हा माझा दृष्टिकोन मला वाटत होता असा. आणि फार मोठा गैरसमज आहे भाई. मी ज्यावेळेस त्या पॉडकास्ट घेण्याकरता यशोधन महाराज साखरे यांच्याकडे गेलो, ती व्यक्ती डॉक्टरेट घेऊन बसली, ॲडव्होकेट आहे. डॉक्टर नारायण महाराज जाधव त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये त्यांचं म्हणजे मेडिकल पेशा होता, डॉक्टर, त्यांचं क्लिनिक होतं, ते सोडून ते आता आळंदीमध्ये वेदांत आणि फार कॉम्प्लेक्स विषय शिकवतात. त्यांच्याकडे ज्या व्यक्तींनी भारतातलं सुपर कम्प्युटर कोणी बनवलं, नाव विसरलं, त्या म्हणजे जी काही सायंटिस्ट लोकांची जी टीम होती त्यातले जे हेड होते, तर जसं अमेरिकन ज्यावेळेस सुपर कम्प्युटर बनवलेलं, तर त्यांनी ती टेक्नॉलॉजी आपल्याला द्यायला नकार दिला सुरुवातीला. त्यावेळेस भारताने आपली एक स्वतःची टीम बनवली की बाबा आपण बनवून दाखवा, आपल्याला ही टेक्नॉलॉजी हवी. तर ज्या सायंटिस्टच्या नेतृत्वाखाली हे झालं, ते स्वतःसुद्धा आळंदीत त्या डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्याशी त्यांचा सलोखा आहे आणि त्यांचे जे गुरु हे गुरुबंधू आहे. म्हणजे तशा प्रकारचे एवढी इंटेलेक्च्युअल लोक आळंदीत येऊन फार म्हणजे आपण म्हणतो विदाऊट एक्सपोजर
तिथं बसून ती लोक जीवनाचं पूर्ण सार शिकत आहेत, अध्यात्म शिकत आहेत, परमार्थ. इतके मोठे मोठे लोक आहेत, इतके इंटेलेक्च्युअल लोक आहेत. फक्त असं आहे की एक्सपोजर देण्याची किंवा मिशनरी जे म्हणतो फार प्रचार प्रसार करण्याची वृत्तीच मुळात वारकरी संप्रदायात जाऊन नाहीशी होते. त्यामुळे नाही आहेत. पण आपल्याकडे आता साधनं आहेत. तुम्ही आहात आणि आज आपला हा वारकरी संप्रदायाचा म्हणजे वारी हा जो पॉडकास्ट आहे त्यातला पहिला डॉक्टर नारायण महाराज जाधव साखरे महाराज यांचे पॉडकास्ट बघा आणि एकदा तरी जाऊन आळंदीमध्ये जाऊन जी वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणतात की प्रत्येक संप्रदायाचे 3 ग्रंथ असतात इन जनरल. तसं वारकरी संप्रदायामध्ये विशेषतः ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा आणि एकनाथी भागवत या 3 गोष्टींना जरी जाणलं वारकरी संप्रदाय पूर्ण जाणला तो. आणि ह्या 3ही गोष्टींमध्ये तुम्ही बघाल तर वेदांताचं ज्ञान पण तेवढंच आहे आणि कर्मटपणाला तोडणंही तिथंच तेवढंच आहे. तुकोबरायांच्या गाथाबद्दल तर बोलायलाच नको. नाथ महाराजांचं ज्यावेळेस तुम्ही वाचाल, नाथ महाराजांचा कुठलाही कंटेंट ते चिरंजीव पद म्हणून अरे अरे रे बाप रे बाप ते जर वाचलं ना तुम्ही, हे सगळे कीर्तनकार वगैरे जे काही चालतं किंवा आपण जे बघतो की कोणीतरी एक होतं साधू होता, त्याला भरपूर लोकांनी मोठं केलं. आता तोवर त्याची साधना असणार. मनुष्य जी साधना करतो त्यात तो शांत होतो, स्थितप्रज्ञ होतो आणि ज्यावेळेस कौतुक करायला लागल्यावर कसा माणूस भरकटतो हेही त्यात एक्सप्लेन केलंय. आणि मग तो माणूस कसा अधपतनाला जातो तेही त्यात एक्सप्लेन केलंय. म्हणजे नाथ महाराज हेही शिकवतात की कसं कोणाला जास्त फॉलोअर्स आल्यावर काय गडबड होऊ शकते हेही नाथ महाराज शिकवतात. सो असो तेच. आणि मला वाटतं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये पूर्वीपासून भारूड सारखे प्रकार आहेत जे की प्रपोगेट करण्यासाठी म्हणजे नॉट वारकरी संप्रदाय नाही पण विचार प्रपोगेट करण्यासाठी डेफिनेटली वापरले जायचे सगळं. आणि ते आता मला वाटतं ना आपण काही वेगळ्या प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे की कसं ते आपण त्याचा वापर करता येईल, काय करता येईल. भारूड आहेत, फिलॉसॉफी आहे, नाट्य आहे, कला आहे, काय म्हणतो आपण जीवन जगण्याबद्दल मार्गदर्शन आहे, सगळंच आहे. वा छान. असो तर थोडंसं पुढे जाऊयात आता. येस. ऋग्वेद तुझा भरपूर कंटेंट हा ऋग्वेदाशी संबंधात काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स येतात का म्हणून कसं तू इंट्रोड्यूस की फक्त तुला तेवढा पॅच इंटरेस्टिंग वाटतो असं काय आहे? ओके. सो मला असं वाटतं ना, मी जे पुस्तक वाचतोय सध्या ऋग्वेदावरचं त्याच्यामध्ये मी जो कंटेंट करतोय तो ऋग्वेदातल्या अगदी स्पेसिफिक भागाचा आहे ज्याला 20%च जो अख्ख्या ऋग्वेदाचा आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला स्तुतीपर सूक्तांशिवाय काहीतरी वेगळ्या गोष्टी दिसतात, ज्याच्यामध्ये संवाद सूक्त येतात किंवा फिलॉसॉफिकल गोष्टी येतात जिथे काहीतरी वेगळी आयडिया आपल्याला सांगितली जाते रॅदर दॅन देवांची स्तुती करणं. सो मी त्या भागावरती जास्त फोकस करतोय कारण मला असं वाटतं आजच्या काळात आपल्याला आपण काय घ्यावं ऋग्वेदाकडून तर आपण ती गोष्ट घ्यावी असं मला इन जनरल या पॉईंटला वाटतं. कुठली की म्हणजे आता मी जसं यमयमी संवादाबद्दल बोललो मध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला की यमयमी हे भाऊ असतात आणि यमी आम्हाला सेक्शुअल इंटरकोर्ससाठी बोलवते की आपण भाऊ बहीण आहोत. तर म्हणजे हा एक तिनं प्रश्न विचारला की आपण भाऊ बहीण आहोत, आपण पोटात असल्यापासूनच एकत्र आहोत, तर मग आपणच पुत्र का नाही करू शकत आपल्या दोघांचा, आपण तर लहानपणापासून एकत्र आहोत, आपली तर कम्पॅटेबिलिटी किती चांगली आहे. सो त्याच्यावरती यमाचं तिला उत्तर येतं की असं नाही होऊ शकत, कलियुगामध्ये असं होईल पण हे आजच्या काळात आपण नाही करू शकत आणि मी ते स्पेशली नाही करू शकत. तू कुठल्या तरी जशी एखादी लता एखाद्या वृक्षाला जाऊन गोल गोल फिरते तशी तू एका पुरुषाच्या जवळ जा आणि हे कर आणि मला हे नको करू. सो ही खूप वेगळी फिलॉसॉफी आहे. किंवा सरमापणी संवाद मी एकमध्ये वाचला की एक श्वानी आहे म्हणजे कुत्री म्हणू शकतो, ती असुरांच्या इथे जाते ज्या असुरांनी गाया चोरल्यात एका ऋषींच्या आणि मग ती सांगते की तुम्ही या ज्या गायी चोरल्यात हे जे धन चोरलंय ते परत द्या नाहीतर इंद्र येईल आणि तुमच्यावरती हल्ला करेल. पण मग ते तिचं ऐकत नाहीत आणि मग त्यांच्यामध्ये ड्रामा होतो. मग ती म्हणते की आता इंद्र येईल आणि मग तो तुम्हाला बरोबर हे करेल. ह्याच्यातून त्या गायी म्हणजे जे ज्ञान आहे जे त्यांनी स्वतःपुरतं ठेवलंय आणि जे ते बाहेर देत नाही आहेत लोकांना त्याबद्दलचा हे आहे. सो म्हणजे काय म्हणू त्याला मेटाफॉरिकली वापरलं गेलं आहे असं मी वाचलं. सो मग ह्या ज्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहिती पाहिजेत आणि एस्पेशली की ऋग्वेदामध्ये असे संवाद होते की लोक एकमेकांशी संवाद असं नाही आहे की म्हणजे बाकीच्या ग्रंथांसारखं इथं आपल्याकडे फक्त ऑर्डर नाही दिलेल्या की असं करावं असं करू नये हे करा ते करा. इथे 2 लोक संवाद साधतात की असं करावं का, मग दुसरा व्यक्ती त्याला सांगतो नाही असं करू नको. आणि ह्याच्यामध्ये मेन गोष्ट ही आहे की दोन्ही पक्षांना रिस्पेक्ट केलं जातं. जसं तुम्ही आधी बोलात की असं नाही होत की मग यमी ही वाईट ठरते किंवा यमीला आपल्या इथे मग मान नाही दिला जात, तिला ही देवीच म्हटलं जातं.
ती तिच्या पॉईंटवरती अडू नये शेवटपर्यंत, ती तिचा पॉईंट चेंज नाही करत, पण तरी तिला आपण सन्मान देतो, तिला एक देवी म्हणून बघितलं जातं आणि आजही ती पूजनीय आहे. ऋग्वेदामध्ये आत्ताही तिला देवता म्हणतात, जरी तिचा असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तरी. जे ऋग्वेद असे पॉईंट ऑफ व्ह्यू सपोर्ट नाही करत, पण ती रिस्पेक्ट करते की तुमचा असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. बट यू हॅव अ पॉईंट ऑफ व्ह्यू अँड यू आर नॉट, त्याचं अतिक्रमण तुम्ही करत नाही आहात. म्हणजे यमीने बोललं, पण यमाला चान्स आहे तिथं, आणि जरी यमीने डिपेंड केलं तरी सुद्धा यमीचा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा यमीला रिस्पेक्ट, फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे म्हणून तुमचा डिसरिस्पेक्ट होणे हे नाही आहे. म्हणजे अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी येतात, जशी की सचीची गोष्ट मी मध्ये बोलू, इंद्राची जी बायको आहे इंद्राणी, सो ती ऋग्वेदामधल्या एका सूक्तामध्ये म्हणते की अहम केतुरहम मूर्धा अहम उग्रा विवाचिनी, की म्हणजे मी, माझ्या कुळाचा झेंडा म्हणजे कोण आहे तर मी आहे. म्हणजे इंद्राचं कुळ आहे आणि इंद्राच्या कुळाचा झेंडा म्हणजे त्याची बायको आहे. ती इतक्या क्लिअरली सांगते आणि मी, मला जसं हवं तसं मी उद्धटपणे बोलते, मी कोणाला घाबरत नाही. सो म्हणजे इंद्राची बायको इतकी हे आहे. आणि हे आपलं ऋग्वेद लिहून ठेवतो त्या काळी. म्हणजे जर आपण की पेट्रियाकी आणि ह्या गोष्टी बोलतो, त्या काळात जरी पेट्रियाकी असेल तरी मग कुठला पुरुष ऋषी हे वेदांमध्ये लिहून ठेवेल एका बाईबद्दल की मी माझ्या कुळाचा झेंडा आहे. एखाद्या इंद्रासारख्या व्यक्तीला मागे टाकून त्याच्या बायकोला इतका मान मिळणं, आणि असं लिहिलेलं आहे ना की इंद्राची बायको शिकते, इंद्राची मुलगी सूक्त लिहिते, इंद्राची सून सूक्त लिहिते, इंद्राची आई सूक्त लिहिते. सो म्हणजे बायकांना किती शिक्षण देण्याबद्दलही ते म्हणजे प्रमोट करतायत. आता ते कितपत असेल कितपत नसेल त्या काळात ही वेगळी गोष्ट आहे, पण वेदांमध्ये लिहिलेलं येतं की त्या काळच्या बायका शिकतायत, त्या लिहितायत, आणि त्या लिहून त्यांना आपले ऋषी ॲक्सेप्ट करतायत, त्यांना स्थान देत आहेत. आणि असं नाही की फक्त स्थान देत आहेत की हां बाबा आम्ही महत्त्वाचे, तुम्हाला छोटंसं स्थान देतो, तितकंच रिस्पेक्टफुली त्यांना तिथं स्थान मिळतंय. म्हणजे मला वाटतं आजच्या काळात जेनझीने काय घ्यावं, किती लिबरल हे काय, म्हणजे जेनझीने काय घ्यावं, सॉरी मी तुला केलं तर. सो मग मला वाटतं की जसं इन जनरलच आपल्या धर्मामध्ये जे काही चालू आहे, आपण आधीपासून चांगल्या चांगल्या गोष्टी घेत गेलो, ज्या गोष्टी आपल्याला वापरात नव्हत्या त्या गोष्टी मागे टाकत आलो. जसं की आता यज्ञांचं पण झालं की आता यज्ञ इतके नाही होत जितके पूर्वी व्हायचे, आता आपण पुढे आलो, त्याच्यापासून इव्हॉल्व्ह होतोय आत्ताच्या काळानुसार. पण मग ह्या काही गोष्टी आहेत ज्या आजही तितक्याच रेलेव्हंट आहेत आणि ज्या वेदांना तितकं रेलेव्हंट बनवतात. सो त्या गोष्टी आपण का नाही घ्याव्या वेदांमधून? ॲटलिस्ट आपल्याला माहिती तर असलं पाहिजे की असं आपल्या वेदांमध्ये लिहिलं गेलंय. उद्या जर कोणी येऊन तू आपल्याला बोललं की अरे तुमचा धर्म तर पेट्रियाकल आहे, तुमच्या धर्मामध्ये अशा कुठल्या गोष्टीच नाही केलेल्या, तोंडावर मारून आपल्याला माहिती तर पाहिजे काय होतं काय नव्हतं. एक्झॅक्टली. सो मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. माहिती असलं तर आपल्याला डिपेंड करता येईल ना. आणि आजच्या काळात पण इतकं बघतो मी तर की ग्रीक देवतांना इतकं सेलिब्रेट केलं जातं, त्यांच्या टी शर्टवरती प्रिंट येतात, त्यांचे कोट येतात, त्यांना आजकालचे लोक हे करतात. आपण इंद्राणीला का नाही सेलिब्रेट करत, जी की स्वतःला कुळाचा झेंडा म्हणते? माहितीच नाही. अरे इंद्राणी म्हणजे कोण तेच माहिती नाही आम्हाला, खरं तर नाही माहीत, मलाही नाही माहीत. तर माझा प्रश्न चल इथं, कुठली पुस्तकं लोकांनी रेफर करावीत, ही अशी इंटरेस्टिंग गोष्टी, कारण की वेदांचा अभ्यास प्रत्येक जण नाही करू शकत. तर जर ज्याला वरच्यावर जाणे, तर तुझ्या अशा आतापर्यंत निदर्शनात आलेली काही पुस्तकं आहेत का? आर्काईव्ह.org सगळ्यासाठी archive.org नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती बऱ्यापैकी 4ही वेद आहेत त्याच्यावरती टाकलेले टीकांसहित, हिंदी टीका त्याच्यावरती आहे. सो इतके ॲक्सेसिबल आहेत आपल्याला वेद. वाचायचं असेल तर त्याच्यावरती जाऊन वाचावं. संवाद सूक्त टाकलं, सगळी संवाद सूक्त आपल्याला इंटरनेटवरती मिळतात टीकांसह, ह्याच्यासह. त्यानंतर म्हणजे archive.org वरती तर सगळी आपली जी महत्त्वाची पुस्तकं आहेत ना ती सगळी आपल्याला भेटतात. सो मला वाटतं, आणि म्हणजे आपण खूप असं वाचणं खूप सोपं आहे आजच्या काळात संस्कृत पुस्तकांना. आर्काईव्ह हे बघ, पहिली गोष्ट तर मी लेमॅन, म्हणजे मी सगळ्या लोकांना आता नेतृत्व करतोय, सगळ्या त्यांना काहीच माहिती नाही त्यांना. तर पहिली गोष्ट, वेद जे असतात, काही लोकांना वाटतं वेद म्हणजे असं एक पुस्तकच आहे किंवा उपनिषद पण वेदांचा भाग आहेत की नाही, या गोष्टीनं तू कसं, तुला सांगता येईल का, एक्सप्लेन करता येईल का? ओके, आता जे काही आम्ही शिकलंय या 3 वर्षात तेवढं मी सांगतो. सो वेदाचे म्हणजे 4 प्रकारे त्याला डिवाइड करू शकतो. 4 वेगवेगळे पार्ट आहेत. वेद म्हणजे जी संहिता म्हणू त्याला, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद, आणि काय राहिलं? पुराण. नाही, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद किंवा वेदांत ज्याला आपण म्हणू.
अशा वेदांत, बरोबर. वेदांत हे 4 प्रकारे आपल्याला डिवाइड करता येतात. म्हणजे जी मूळ संहिता आहे, आता जे मी काही सगळं बोललो हे मूळ संहितेमध्ये येतं, ज्याच्यामध्ये की मग जर ऋग्वेदाचं पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये यज्ञाबद्दल जास्त लिहिलं गेलं आहे. यज्ञविधी किंवा इन जनरल ज्या 4ही आहेत त्याच्यामध्ये यज्ञ, कर्म, कांड म्हणजे कर्मकांड आणि देवांची स्तुती करणं, एस्पेशली अग्नी, इंद्र यासारख्या देवतांना महत्त्व येतं. मग ब्राह्मण ग्रंथ पण थोडेसे तसंच आहेत, शतपथ ब्राह्मण वगैरे, पण मग तिथे थोडी प्रोसिजर वगैरे या गोष्टी जास्त येतात. पण की मला एक गोष्ट सांग की उपनिषद हे त्या एका पुस्तकाचं चॅप्टर आहे की ते एक वेदच म्हणत कंपायलेशन ऑफ डिफरंट पार्ट्स आहे, की वेद म्हटल्यावर एक त्याला आपण म्हणू शकतो हे पहिलं पान आणि शेवटचं पान. ओके, सो तसं नाही, म्हणजे उपनिषद ही वेगळी येतात वेदांमध्ये, पण ते त्यांच्या शाखा आहेत. अच्छा, की म्हणजे ऋग्वेदाची काही उपनिषद आहेत, वेद इज काइंड ऑफ सिलेबस, काइंड ऑफ अ सिलेबस, त्याच्यामध्ये बरीच पुस्तकं एकत्र येतात असं आपण म्हणू शकतो. 4 वेद, त्या 4 वेदांचे परत भाग, मग त्याचे अजून भाग, मग त्याच्यात उपनिषद, असं ते पूर्ण ट्री आहे अच्छा, पुस्तकांची. सो असं एका पुस्तकामध्ये आपण संहिता कंपाईल करू शकतो. एक संहितांचा एक ग्रंथ होईल, ब्राह्मणांचा एक ग्रंथ होईल, त्यानंतर मग आरण्यक येतील, मग उपनिषद येतील. आता बृहत आरण्यक उपनिषद, हा, तर हे आरण्यक पण आहे आणि उपनिषद पण आहे. अच्छा, म्हणजे असं पण येईल. म्हणजे ते सुरुवातीला आरण्यक होतं आणि नंतर ते उपनिषदाकडे. म्हणजे आता कसं होतं, या सगळ्याच गोष्टींना कुठे सुरुवात करावी, कुठे संपवावं हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे मग त्या बऱ्याच गोष्टी कुठे कुठे मिक्स होतात. अच्छा, कंटिन्युअस डिस्कशन्स आहेत, म्हणजे हे एक्सप्लोरेशन चालू आहे त्या लोकांचं की सत्य काय आहे. म्हणूनच उपनिषदांना वेदांत म्हणतात, कारण तो वेदांचा अगदी अंती येणारा भाग आहे. अच्छा अच्छा, उपनिषदांचं मी असं एक जसं तू म्हटलं यमीचा संवाद, तसं मी बृहदारण्यक उपनिषद ज्यावेळेस ऐकत होतो तर मलाही असं वाटायचं की वेद म्हणजे काहीतरी लिहून ठेवलेले नियम आहेत की यज्ञ असा करावा हे तर असेलच, पण किंवा देव असाच आहे. पण बृहदारण्यक उपनिषद हे ज्यावेळेस मी ऐकत होतो त्यावेळेस एक उत्तर मीमांसा, एक उत्तर पक्ष आणि एक पूर्व पक्ष, मीमांसा पक्ष, असं काहीतरी मी ऐकत होतो. मला तर फार कळत नव्हतं. ते मार्कंडेय संन्यासाश्रम म्हणून आहे ओंकारेश्वर मध्ये, तिथं ते सगळी साधू मंडळी संस्कृत मध्ये चालू आहे त्यांचं. वर एक गुरुजी बसलेले आहेत आणि खाली त्यांचे विद्यार्थी आणि ते संस्कृतमध्ये प्रश्न उत्तर चालू आहेत आणि बृहदारण्यक उपनिषद त्यांचं शिकवणं. तेच उपनिषदाचा मूळ अर्थ काय होतो, तर उपनिषद म्हणजे गुरुच्या पायापाशी खाली बसून ऐकणे. अच्छा, त्यामुळे तुम्ही जे पाहिलं ते तसंच. त्याच्यामध्ये तेच आहे की इट्स ऑल अबाउट की 2 पक्ष आहेत वेगवेगळे, ते दोघं आपली आपली मतं सांगतात. ते त्याच्यातनं तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, त्यातनंच मग कोणीतरी वेगळा अर्थ काढणार. सिमिलर, अंतिम त्याचा उद्देश सेमच असणार, पण आय थिंक एक आपली प्रत्येकाची बोलण्याची लँग्वेज चेंज होऊ शकते जसा अर्थ काढतात त्यानुसार. असो, म्हणजे खूप आहे ही डिस्कशन. म्हणजे मला तरी असं वाटतं ना, वेदांमध्ये इतके डिस्कशन, इतके संवाद येतात आणि तीच त्याची ब्युटी आहे. इतके सारे पॉडकास्ट आहेत वेदांत ऍक्च्युली. हो, छान. सो archive.org. archive.org. अच्छा, ह्याच्यावरती सगळी पुस्तकं आहेत ट्रान्सलेशन सोबत. सो मला वाटतं आपण कुणाला तरी दुसऱ्यांना रेफर करण्यापेक्षा सरळ मूळ पुस्तकच वाचावी. संवाद हे इंटरेस्टिंग किंवा सोपे असू शकतात ऐकण्याकरता. आणि इंटरेस्टिंग असू शकतात. अच्छा, बाकी मग जी सूक्तं असतात ती बऱ्यापैकी मग सिमिलर असतात असं मला वाटतं. की अग्निविषयीची सूक्तं येतात की ज्याच्यामध्ये अग्नीला प्रेस केलं गेलं, इंद्राविषयीची सूक्तं येतात, मग वायू, वरुण, या सगळ्या देवतांची सूक्तं येतात. याच्यामध्ये आता तुझं एक, तर बेसिकली हा प्रश्न मी विचारतो, साधू संतांना विचारलं किंवा मलाही ह्याच जसं आपण म्हटलं फिलॉसॉफी ही मृत्यूच्या प्रश्नापासून सुरू होते. तर माझा प्रश्न हा मला फार क्युरियसली जनरेट करतो हा प्रश्न. जर तुझ्याकडे शेवटचे 3 दिवस आहेत असं तुला डॉक्टरांनी सांगितलं, तर त्या 3 दिवसात तू काय करशील? मी भगवद्गीता वाचेन पूर्ण, आणि मे बी ती स्वतःच्याच आवाजात रेकॉर्ड करेन आणि कुठल्या तरी आमच्याच गावाच्या शेतामध्ये जाऊन ती लावेन मस्त आणि ऐकत बसेन दिवस रात्र. काय माहिती, म्हणजे कारण मे बी समअप करतं, आपली अख्खी लाईफ समअप करतं भगवद्गीता असं मला वाटतं. की जगाकडे बघण्याचा खूप एक असा लांबून बघण्याचा दृष्टिकोन देतं आणि खूप असं म्हणजे डिटॅच झाल्यासारखं वाटतं. सो तेच करेन की हवं त्या चालीत, हव्या त्या पेसमध्ये ते रेकॉर्ड करून घेईन आणि ते फक्त ऐकेन.
3 दिवस. क्या बात आहे, सुंदर. इमॅजिन करूनच मला सुंदर वाटते. थोडं निगेटिव्हली पण ते असं थॅनोस कसा मस्त शेतात जाऊन तिकडे बसला, फक्त त्याला गीता लावून दिली आता की आपलं कार्य करून मोकळा झालाय. मग काय. बसलाय. अरे वा, छान. तर तू मृत्यूबद्दल जे आता बोललायस, मग कारण मला असं मे बी थोडं म्हणजे जेनझी असल्यामुळे की काय थोडं वेस्टर्न फिलॉसॉफीने पण मी इन्फ्लुएन्स्ड आहे की आपला हा जन्म आहे, सो आपण जे काही आहे ते करून घ्यावं, की अशी कुठली गोष्ट रिग्रेट नाही राहावा की अमुक गोष्ट करायची राहिली बाबा, किंवा ते म्हणतात ना योलो, सो की जे आहे करून घ्या बाबा, नंतर रिग्रेट नको व्हायला. सो अशा फिलॉसॉफीने मी थोडा जगतो की त्यामुळे असं जर काही आलं की डेथ आली आहे तर ती मला वाटतं की खूप आनंदाने ॲक्सेप्ट करावी. आणि छान. या गोष्टीवर ना फार एक बेसिकली काय होतं, प्रत्येकाची जीवनाकडे बघण्याची जी दृष्टी असते ना, याच्यावरून त्याच्या डेथच्या टायमाला तो काय करेल हे फार डिपेंड असतं. बरोबर. काही लोक म्हणतात मी फॅमिलीसोबत जाईल, काही म्हणतात मी जंगलात निघून जाईल किंवा प्रवासावर निघून जाईल. सो ज्यावेळेस तू म्हणतोयस की मी शेतात जाऊन बसेल आणि गीता ऐकेल, याच्यावरनं हेच कळतं की तोपर्यंत तू जीवन जगलेला आहे आणि आता निवांतपणे मृत्यूला ॲक्सेप्ट करण्याकरता कदाचित सबकॉन्शियसली तू फार मृत्यूला रिलेट केलंयस विथ गीता किंवा इन जनरल महाभारताचा रामायणाचा शेवटी काय होतो, लोक एवढं सगळं काय काय करतात, एवढी युद्ध करतात आणि शेवटी कुठेतरी हिमालयात निघून जातात. आणि ते स्वतःलाच कंटेम्पलेट करतात. म्हणजे आपल्या कुठल्याही ह्याचा म्हणजे जे आपण आजच्या काळात जे इमॅजिन करतो ना की आपली जी डेथ कशी व्हावी किंवा हे व्हावं, की एका विनिंग पॉईंटवरती जाऊन आपलं कोणाचंच आयुष्य संपत नाही. विनिंग पॉईंट नंतर एक कंटेम्पलेशन येतं की तुम्ही काय केलं बाबा आयुष्यात, काय मिळवलं, काय झालं या सगळ्यातून. सो मला वाटतं ते ना खूप महाभारतातून किंवा रामायणातून ते घेणं खूप महत्त्वाचं आहे की रामाने एवढं सगळं केलं आणि शेवटी तो शरयू नदीमध्ये गेला आणि अगदी हे झालं. किंवा सीता शेवटी म्हणाली की भूमी आता तू मला तुझ्यात घे. असो. तर एक आता जसं आपण मध्ये तो विषय तो छेडला ऑलरेडी, तू बोललास की आपल्यामध्ये तो न्यूनगंडामुळे ही एक दृष्टिकोन उत्पन्न होतो, जे काय होतं सगळं आपलंच होतं. किंवा आपण बघतो की आत्ता नित्यानंद मिश्रा यांचा जो पॉडकास्ट मी काल परवा ऐकलो, फार मी त्याच्याने शॅटर्ड पण झालो की माझ्या काही गोष्टींना तळा गेला. जसं की भरपूर माझा पॉडकास्ट ठीक आहे. जसं की असं आहे बघ, भरपूर वेळा निलेश ओक यांना मी बघत होतो की चला हा माणूस काहीतरी रेफरन्सेस देतोय. हे बघ, पेशंट करताना डॉक्टर कोणतीही गोळी देऊ दे, त्याच्याकरता तो कलर असतो आणि ती गोळी आहे, ती लाल गोळी, पिवळी गोळी, याच्याने डोकं जाणार आहे, याच्याने पोट दुखणं बंद होणार आहे. त्याला हे नाही माहिती की ती खरंच गोळी किती चांगली काय नाही, कारण की नाहीतर तो डॉक्टर झाला नसता. तर ऑडियन्स करता कोणी जर काही प्रूफ दिले तर त्याला ते लगेच पटतं आणि ते त्याच्याकरता अंतिम सत्य होतं. मी तेवढं टाळतो, कुठेतरी एक काय म्हणतो आपण स्कोप ऑफ डाऊट राहू देतो. पण त्यामुळे मला ते ॲक्सेप्ट करायला सोपं गेलं तरी सुद्धा. पण तरी निलेश ओक यांनी पण काही संस्कृत श्लोक पण सांगितले, काही संदर्भ पण दिले. तर किती प्रमाणात दिले ते मला माहिती नाही. नित्यानंद मिश्रा पण काही श्लोक आणि काही संदर्भ देतच आहेत. तो अख्खा पॉडकास्ट त्यामुळे त्यातल्या काही गोष्टी होत्या, जसं त्यांनी सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हा जो भाग आहे हा ते म्हणतात की हे आपल्याला फार उशिरा कळलं. त्यांच्या म्हणण्यानुसार की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असं नाही, तर आपल्या मान्यतेनुसार सुद्धा सूर्य पृथ्वीभोवती फिरत होता, असं त्यांचं म्हणणं आहे. नित्यानंद मिश्रा, मी एक व्हिडिओ केला आहे ज्याच्यामध्ये माऊली म्हणतात की जैसे सूर्याचे चालणे न चालता चालणे असं काहीतरी आहे की त्यात माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्य हा चालल्यासारखा भासतो पण तो स्थिर आहे, असं त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. बरोबर. आता ते सगळे आहेत माझ्याकडे, त्या ओव्या वगैरे मी आधी पूर्ण बघितलं, त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मग बाकीचे जे आधीचे रेफरन्सेस होते, वेदांमध्ये पण काही ठिकाणी सूर्याला स्थिर आत्म्याची उपमा दिली आणि त्याच्या अवतीभोवती सगळं जग आहे असं, म्हणजे गॅलेक्सीबद्दल त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणतात की सगळंच ते खोटं आहे. आता मी एक्सपर्ट तर नाही, मी पण कंटेंट क्रिएटरच आहे. मी पण त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये फार क्लिअर केलंय की मी या ठिकाणी हे सिद्ध करत नाहीये की आपल्याला सगळं माहिती होतं. मी फक्त हेच सांगतोय की माऊलींनी नाही, माझा दृष्टिकोन फार क्लिअर आहे की माऊली ज्यावेळेस एक आध्यात्मिक व्यक्ती आहे, एक 16-17 वर्षाचं 18 वर्षाचं व्यक्तिमत्व,
ते ज्यावेळेस अध्यात्माच्या बद्दल सांगताना उपमा देताना वैज्ञानिक संदर्भ तिथं किंवा कुठल्याही असे काय म्हणतो आपण भौतिकशास्त्रातले संदर्भ येतात, याचा अर्थ हे नाही आहे की माऊली त्यातले एक्सपर्ट असतीलच. याचा अर्थ माऊली बोलतात आहे आणि समाज ऐकतोय, म्हणजे दोघं त्या बाबतीत अवगत आहेत, दोघं त्या बाबतीत अवेअर आहेत. म्हणजे त्या काळात लोकांचा जर वैज्ञानिक दृष्टिकोन होता तर आता सुद्धा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला काही हरकत नाही. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे याचा अर्थ प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आणणे नाही, याचा अर्थ श्रद्धा अंधश्रद्धा यातला फरक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं करणे. बरोबर. म्हणजे आणि असं आवश्यक नाहीये की तुम्ही परमार्थिक आहात की तुम्हाला मग विज्ञान काही माहितीच नसावं, आणि वैज्ञानिक आहात तर तुम्ही तिथं अध्यात्म येणारच नाही. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही, साईड बाय साईड चालणार आहेत. बरोबर. मात्र हेही डिफाईन केलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे विज्ञान नाही, विज्ञान म्हणजे अध्यात्म. सो हा माझा दृष्टिकोन होता. पण तरी आता नित्यानंद मिश्र म्हणतात की आपल्याला ते माहितीच नव्हतं आणि ते एक्सपर्ट त्यातले, मी काय करावं. सो हा एक तू विचारलं म्हणून सांगितलं की काय शॅटर्ड झालं, तर हे अशा प्रकारच्या गोष्टी. आणि मी थोडा त्या बाबतीत कन्फ्युजच आहे. तर तू पॉडकास्ट तू पूर्ण बघितला? हो हो. तुझं काय मत झालं? नाही, म्हणजे ॲक्च्युली त्यांनी ज्या कोणाचे रेफरन्सेस दिले त्यांना मी आधी ॲक्च्युली ऐकत नव्हतो, आणि नित्यानंद मिश्रांना पण मी आत्ताच फॉलो करायला लागलो काही दिवसांपासून. पण एक वेगळा इन्साईट मिळाला असं मी म्हणू शकतो की हां एक वेगळा इन्साईट आहे, एक वेगळं हे आहे. आणि मला वाटतं आपण रेफरन्सेसच बघावे कायम, जो माणूस बरोबर रेफरन्सेस देतोय. आणि मला वाटतं हीच तर आपल्या एक इन जनरल ह्याची चांगली गोष्ट आहे ना, आपण एखादी गोष्ट समजतो, कोणतरी त्याचं छेदन करतं, आणि मग मे बी आता नित्यानंद मिश्रांवरती लोक हे करतील. सो आपण त्याच्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी फक्त घ्याव्या की हां ही इन्फॉर्मेशन करेक्ट वाटली ह्याच्यातून, ही इन्फॉर्मेशन ह्याच्यातून करेक्ट वाटली. पण मला वाटतं इन जनरल लोकांनी पॉडकास्ट घेताना पण विचार केला पाहिजे की आपण कुणाला बोलवावं, कितपत क्रेडिबिलिटी आहे, कितपत ज्ञान ऑथेंटिक आहे. किंवा इथं मी पॉडकास्ट घेणाऱ्यांची बाजू मांडतो की पॉडकास्ट घेणाऱ्या मुळात शिकण्याकरता आहे. माहितीच नाही ना की आता ओनिले शोक जर क्लेम करतात की बाबा मी इतका अभ्यास केला, मी युरोपमध्ये अमेरिकेत राहून जर एवढा अभ्यास केला, माझी इंजिनिअरिंग सोडून सगळ्या त्या गोष्टीचा मी ग्रंथ ढुंडाळले, रिस्पेक्ट तर राहणारच ना. बरोबर. आता निलेश माझ्याकरता तर तेवढंच रिलेव्हंट झालं. सो ऑब्व्हियसली कदाचित हे होईलच मे बी. पण मला वाटतं खूप वाईड स्पेक्ट्रम आहे हा इन्फॉर्मेशनचा, आणि त्यातून आपल्याला ती भाषा समजत नाही. त्यामुळे समोरचा माणूस आपल्याला काय सांगतोय त्या भाषेबद्दल, ते परत तेच झालं ना. म्हणजे जे ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळी केलं की मराठीमध्ये ते सगळं ट्रान्सलेट करून आपल्याला दिलं की तुम्ही वाचा, तुम्ही समजून घ्या काय दुसरं कोण तुम्हाला काय सांगतंय, की आपल्या ग्रंथांमध्ये असं असं लिहिलं आणि असं असं बाळा किंवा असं असं आहे, त्याच्यावरती न राहता तुम्ही ते वाचा, तुम्ही ते हे करा. मला वाटतं आत्ता परत आपण ते करायची गरज आहे संस्कृत बाबत किंवा आपल्या इन जनरल काय म्हणू इंडियन नॉलेज सिस्टीम बाबत, की आपण स्वतः त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि आजचा पॉडकास्ट हा योगायोग म्हणावा की काय म्हणावं, पण खरंच ह्या मी परवा बघितलेला पॉडकास्ट कालच मी अजूनही त्याचा शेवटचा पार्ट राहिला आहे थोडासा 5-10 मिनिटाचा. सो त्यानंतर हा पॉडकास्ट होणे हे कदाचित माऊलींचं माझ्याकरता मार्गदर्शन आहे की त्यांनी भरपूर गोष्टी ह्या जे काही मिथ्स क्रिएट केले गेलेत त्यांनी आन्सर केले. काही खरंच म्हणजे 100% तर ऑब्व्हियसली त्याचा अजून अभ्यास केला गेला पाहिजे. पण मी रिस्पेक्ट करतो त्या माणसाचा, मलाही ते पटलंच की जे काही असेल अभ्यास करूनच मानावं. आणि प्रत्येक वेळा परमार्थिक माणसाने किंवा परमार्थामध्ये विज्ञान ठासायची गरज नाहीये. आणि खूप म्हणजे इतकं मी तर क्रिएटर्समध्ये इतकं पाहिलं, इतकं डिल्युजन आहे की सगळं काही चांगलंच होतं त्या, किंवा एक पर्टिक्युलर एरा असा ते धरून चालतात की ते सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होत्या, सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या, म्हणजे अगदी लोकांच्या रोडपासून तिथे टॉवर असतील, तिथली ड्रेनेज सिस्टीम पण चांगली असेल, तिथले लोक कपडे पण बरोबर चांगले घालत असतील, ते श्रीमंत पण असतील, तिथे डेमोक्रेसी पण असेल. म्हणजे इतक्या गोष्टी तुम्ही नाही एक्सपेक्ट करू शकत. मनुष्य आहे. लोकांना वाटतं की सतयुगामध्ये म्हणजे परवा पूनमसोबतच्या डिस्कशनमध्ये असं घडलं की ते म्हणते की मग जसे आता लोक असतात रेप करणारी, मुलांना मारणारी ही लोकं आहेत, मग हे कलियुगामध्ये म्हणतो आपण, मग त्यावेळेस नसणार का रामाच्या काळात? मी म्हणायचो असणारच ना, मनुष्य आहे तर मनुष्य प्रवृत्ती असणारच. कमी जास्त होऊ शकतं की चला बाबा खेड्यागावात आपण बघतो की जास्त सुखी राहतात शहरात, पण तिथं सुद्धा तो राग लोभ क्रोध सगळं असणारच, शहरात असणार. तसंच काळाच्या बाबतीत पण आहे, त्या काळात पण असेलच की. आणि त्यामुळे मग प्रत्येक गोष्ट देवासारखीच असेल जुनं, तसं नाही. आपल्याकडेही काळानुसार इन्फ्लुएन्सनुसार कमी, आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट केलेल्या नाही आहेत, हे पण एक आपण बघितलं पाहिजे की जेवढं आहे तेवढंच आपण मानलं पाहिजे.
आणि त्यातही चांगल्या वाईट गोष्टी आहेत, अजून चांगल्या गोष्टीही काही मे बी असतील, काही चांगल्या रूढी परंपरा असतील ज्या कुठे डॉक्युमेंटच झाल्या नाही, त्या कालाच्या ओघाने निघून गेल्या. सो आपण असं मुद्दा करणं की ते काय होतं ते वाईटच होतं किंवा अगदीच हे होतं किंवा अगदीच परफेक्ट होते असं न मानता चांगल्या वाईट गोष्टी हे करून आपण त्यांचं चांगलं घ्यावं आणि अजून इव्हॉल्व्ह व्हावं. वाईट गोष्टींना आपण मागे टाकून ते कसं आपण बदलतो ह्याच्यावरती बघावं असं मला वाटतं, जे की खूप क्रिएटर्स करताना दिसत नाही. म्हणजे आमच्या एक मॅडम आहे ते तर मला क्लिअरली बोलल्या, तुला जर कुणाशी संस्कृती रिलेटेड कोलॅब करायचं असेल तर कुठला तरी फॉरेनर बघतो, त्याचा मे बी कुठला तरी प्रॅक्टिकल अप्रोच असेल संस्कृतकडे बघण्याचा. कारण नाहीतर मग खूप डिल्युजनल अप्रोच आहे आपल्या इथल्या लोकांचा. म्हणजे मी जसं आत्ता पण बोललो काही वेळापूर्वी की संस्कृत काही असे क्रिएटर्स आहेत जे की स्वतः श्लोक रचतात आणि लोकांना असं सांगतात की अमुक अमुक श्लोक बघा अशा अशा ह्याच्यावरती कॅन्सरवर बघा संस्कृतमधला हा श्लोक कॅन्सर बरा करतो किंवा अमुक अमुक योगामधली विद्या ही कॅन्सर बरा करते. आणि मग तिथं काहीतरी तो लूप असतो की नाही तसं नाही आहे, मग काही कुठेतरी लिहिलेलं असतं की तसं नाही आहे, ते अमुक अमुक फक्त गोष्टीला ते क्युअर करतं आणि त्यामुळे मग मे बी त्याला हे होतं. आणि तो कधी कधी श्लोकही तर त्यांनी त्यांचा रचलेला असतो, पण तो परसिव्ह असा केला जातो लोकांना की हा पौराणिक श्लोक आहे बाबा. संस्कृत काही लिहिलं तर हे डायरेक्ट वेदांमधनंच आलंय, हा एक गैरसमज आहे लोकांचा. संस्कृत म्हटलं की ते देवांनीच सांगितलं आणि ते आपण ऐकूनच घ्यावं. आणि याचा खूप लोक शिव्या पण देऊ शकतो, हे लोकांना कळत नाही. बघायला गेलं तर फक्त लँग्वेज आहे ना, काहीही बोलू शकतो माणूस, खोटंही बोलू शकतो. त्यात संस्कृत श्लोक म्हटलं, एखादा म्हटलं की हे बघ हा मूर्ख आहे आणि त्याच्याकडे त्याने संस्कृत श्लोक लिहून फक्त मांडला, प्रूफ आहे, झालं. लोकांना वाटतं की हा हे प्रूफच आहे. अज्ञान तेच. आणि ह्याचा फायदा उचलला जातोय, आजकालचे क्रिएटर्स ह्याचा फायदा उचलत आहेत की कुठलीही गोष्ट प्रमाण दाखवायला फक्त संस्कृतमध्ये त्याच्याबद्दल लिहा की लोक म्हणतील काही देऊ नका रेफरन्स, कारण की लोकही अशी असो. तर डोळस दृष्टिकोन असावा, स्वतः जाणून घेण्याची इच्छा असावी, ओपन असणं कधीही योग्य, कारण की ते आपल्या साधू संतांनी आणि आपल्या धर्मात पण शिकवलंच आहे. नित्यानंद मिश्रांच्या त्या पॉडकास्टमध्ये कदाचित त्यांची ती गरज असावी, ते सगळं स्क्रिप्ट किंवा त्यांच्याकडे ते प्रूफ घेऊनच बसलेले तिथं, प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे होत्या. तर कदाचित त्या पॉडकास्टचा उद्देशच फक्त हे डिबंकिंग असावं. पण त्यासोबत मला असं वाटतं की थोडंसं मग त्याला काउंटर पण त्यांनी सांगायला हवं होतं. कदाचित असेलही, पुढे मी ऐकलं नाही. पण तुझ्याकडे ते आहेत काही किंवा नेमकं आपण कुठल्या गोष्टीबाबत प्राऊड असावं, तर त्या गोष्टी पण त्यांनी सांगितलं की गणित 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 या विषयावर त्यांनी सांगितलं. बरोबर, त्यांचा पूर्ण तो वैज्ञानिक अप्रोच होता. माझा पूर्ण हा लिटरेचरच्या रिलेटेड, की आपलं लिटरेचर कसं सुंदर आहे. त्यांनी सुद्धा लिटरेचरच आहे, पण त्यात एकच फक्त मला असं कॉन्ट्रडिक्शन वाटतं की नाही, ते हार्डकोर शास्त्राबद्दल बोलले, पण ते स्वतः क्लेम करतात की मी फक्त लँग्वेजचा एक्सपर्ट आहे. मात्र जसा दुसरा करणारा क्लेम हा वैज्ञानिक नसताना विज्ञानाचा क्लेम करतोय, तसा याला विरोध करणारा पण वैज्ञानिक नसताना विरोध करतो. बरोबर, अशा गोष्टी बघतात. त्यामुळे मी अजून ओपन आहे 50%, काही गोष्टी त्यांच्याही चुकीच्या असू शकतात. नाही, आणि आपल्या संस्कृतमध्ये आहेत की बऱ्याचपैकी शास्त्र लिहिलेले आहेत, असं नाही की काही गोष्टी नाही आहेत. आता लीलावती सारखा अख्खा ग्रंथ आहे जो की मॅथ्स वरती लिहिला गेलेला आहे, जो त्याच्यामध्ये की हार्डकोर मॅथ्स आहे, त्यांनी सांगितलं. त्यानंतर रसरत्न समुच्चय आहे जो की मतलब तो तर आयुर्वेदामधलाच ग्रंथ आहे. तर काय आहे ग्रंथ? नाही, म्हणजे माझा इतका अभ्यास नाहीये. मी ब्रँड कोलॅबरेशनसाठी फक्त एका ओळखीचे डॉक्टर आहेत आयुर्वेदिक, त्यांच्याकडून तो चॅप्टर घेतलेला. धातूबद्दल त्याच्यामध्ये मोठी लिहिलेली. ह्या विषयावर पण आपण बोलू शकतो. आयुर्वेदाच्या बाबतीत पण भरपूर लोकांना लगेच हसतात, जे स्वतःला सनातनी म्हणतात. जसं त्या लोकांनाही थोडंसं एक विनोदाचा दृष्टिकोन असतो. पण मला असं वाटतंय की आपण चुकलो, की जे कंटिन्युएशन वेस्टर्न मेडिसिन्समध्ये झालं रिसर्च, ते आयुर्वेदात अजूनही होतं आहे आय थिंक, आणि अजून व्हायला पाहिजे, जेणेकरून आयुर्वेद खरंच आहे महान, आणि तो त्या पद्धतीने जिथं आहे तिथं त्याचा उपयोग लावून त्याला महान दाखवलं गेलं पाहिजे. उगाच खोटं जसं हे म्हणतात तिथं आपला उपहास करण्याचा खरं तर चान्स दिला नाही पाहिजे आपण. आणि जर तसं कोणी करतंय तर हा खरंच गुन्हा आहे. जे तो अख्खा पॉडकास्ट बघताना मला ह्युमिलेशन फील झालं की अरे इतके सगळे लोक ज्या गोष्टींनी म्हणजे खोट्या अहंकाराने हिंदुइझम किंवा सनातनला मोठं दाखवतात, आणि ते इतकं सोपं आहे त्याला खोटं ठरवणं, आणि सगळं अहंकारच जातोय ना पाण्यात. एक गोष्ट मला अशी वाटते ना की आपल्या इथे म्हणजे जसं जी लोक आहेत डिल्युजनमध्ये, ती असं म्हणतात की सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, म्हणजे सगळ्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टींमध्ये संस्कृतमध्ये लिहिलेलं असणारच आहे, जरी मे बी ते आत्ता आपल्याकडे अवेलेबल नसेल, आणि ते भारीच काहीतरी लिहिलेलं असणार आहे, अगदी आजच्या काळातल्या टेक्नॉलॉजीला मॅच करेल असं काहीतरी लिहिलेलं असणार आहे.
तर माझा एक असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्यावरती की डेफिनेटली आपल्याकडे प्रत्येक गोष्टीबाबत काही ना काहीतरी लिहिलेलं असेल. लोकांनी विचार तर प्रत्येक गोष्टीबाबत केला असेल, ज्या काही आपल्याला गोष्टी लागतात त्याबाबत. पण मे बी तो अंडर डेव्हलप्ड असेल बाबा काही काही गोष्टींबाबत, आणि ते पण ॲक्सेप्ट करणं आणि ते आपल्या नॉलेज सिस्टीममध्ये आणणं. की जसं म्हणजे मध्ये मी एक उदाहरण ऐकलेलं की पॉलिटिक्स हा विषय शिकताना पहिलंच हे येतं किंवा आम्हाला शाळेतही असताना यायचं प्रत्येकच कुठल्याही सब्जेक्टच्या सुरुवातीला की पोलीस या ग्रीक शब्दापासून पॉलिटिक्स हा शब्द येतो, आणि मग ग्रीकमध्ये म्हणजे त्याच्यावरती अभ्यास झालेला आहे आणि हे ते किंवा प्रत्येकच म्हणजे मग अजून कुठलाही जरी शब्द हे पाहिलं हिस्ट्री, तर हिस्ट्रीचा हे इथून इथून उगम येतो असं होतो. सो आपल्याही इथे तर पॉलिटिक्सचा कुठेतरी उगम झाला असेल. अर्थशास्त्रासारखा अख्खा ग्रंथ आहे, भलेही त्याच्यामध्ये कितपत गोष्टी चांगल्या आहेत कितपत वाईट आहे ह्यामध्ये जाण्याचा नंतर विचार आहे, पण ॲटलिस्ट आपल्या इंडियन नॉलेज सिस्टीमने ते ॲक्सेप्ट तर केलं पाहिजे. एवढ्या प्रमाणात रिसर्च झालेला होता. परफेक्ट नव्हतं, ते चुकीचं होतं, पण हे आपल्या इथे अभ्यास झालेला होता, त्यांच्या परीनं त्यांनी अभ्यास केला होता आणि त्याचं आता आपण कंटिन्युएशन केलं पाहिजे. आणि ते आता आपण पुढे नेतोय. आपण भारतीय आता वेस्टर्न फिलॉसॉफीला पुढे घेऊन ते पुढे नेणं आणि आपल्या इंडियन नॉलेजला तसंच सोडणं, तर न सोडता पुढे नेणं हे आपलं काम आहे. हा, तर त्याचा खरं आपल्याला अहंकार किंवा प्राऊड फील करता येईल, गर्व बाळगता येईल. नुसतंच आहे म्हणायचं आणि अभ्यास करताना दुसरं करायचं आणि याचा काही विषयच घ्यायचा नाही, याच्याने खरं तर नाचक्कीच होणार आहे. फक्त बोलायचं की आमच्याकडे सगळं होतं, याच्याने नाही होणार. मग आणि दुसरा एक दृष्टिकोन मला असं वाटतं, जसं मशिनरी हे औद्योगिक क्रांती युरोपमध्ये झाली, त्याचा सेंटर आपण युरोपकडेच बघावा, फालतूमध्ये भारतावर लादू नये. मात्र अख्खा जग ज्यावेळेस फिलॉसॉफी हा विचार करतं त्यावेळेस ते भारत किंवा साऊथ आशियाकडे बघतं. हे आहे हेही तेवढंच खरं आहे. जसं भारत हा फिलॉसॉफीचा किंवा अध्यात्माचं केंद्र बनू शकतो, तसंच कुठलं तरी वेगळं ठिकाण हे दुसऱ्या गोष्टीसाठी केंद्र असू शकतं. फालतूमध्ये ते पण आपल्याकडे ओढण्याची आवश्यकता. आणि हे त्रास होतो सुरुवातीला, मला पण हे खूप ॲक्सेप्ट करताना खूप त्रास होतो की नाही बाबा आपल्याकडे इतक्या गोष्टी नव्हत्या किंवा आपण तितके म्हणजे हे ॲक्सेप्ट, कारण आपल्या लहानपणीपासून खूप सांगितलं जाते की युरोपमध्ये जेव्हा काही नव्हतं तेव्हा आपल्या इकडे बघा ह्या गोष्टी चालू होत्या. पण एका काळानंतर ती लोक पुढे गेली, त्यांनी केली प्रगती. आणि मला असं वाटतं आता आपण त्यांना मॅच केलं पाहिजे काहीतरी वेगळ्या लेवलवरती का म्हणा, किंवा आपण आपल्याकडे जे आहे ते एम्ब्रेस केलं पाहिजे जे पूर्वीचं आहे. माझं या बाबतीत ना एक मत आहे, म्हणजे मला असं वाटतंय, आता ते खोटंही असू शकतं, की खरंच आपण महान होतो याच्यात नो डाऊट. कारण की त्याच्या मागची कारणं आहेत की आपल्याकडे भौगोलिकता, निसर्गाच्या दृष्टीने पण सगळं अवेलेबल होतं, ज्यावेळेस त्यांच्याकडे फार अवघड होतं. त्यामुळेच त्यांच्यामध्ये ती सर्व्हाइव्ह करण्याची वृत्ती नंतर वाढली आणि मग त्यांनी जगावर राज्य केलं, कारण की ते फार स्ट्रगलमधनं पुढे आले. त्यांच्या इथं बर्फ असतो, आपण खूप लक्झरीमध्ये जगलो, लक्झरीत जगलो. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला एवढं हीन दाखवलं गेलं त्या काळाच्या दृष्टीने. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कमीत कमी 1000, 1500 काय 2000 असा काहीतरी नंबर असेल, तेवढ्या वर्षात आपण सगळी अधोगतीच केली आहे. त्यावेळेस आपण जी अधोगती केली त्याची फळं आज आपण मागं राहिलोय. मात्र त्यावेळेसच त्या लोकांनी प्रगती केली, त्याच्या आधी आपण असू ना. हो डेफिनेटली. हो, आपल्याकडे गुप्त साम्राज्य म्हणा, गुप्त जाऊ द्या, फार जुनं झालं. ज्यावेळेस वर इकडं मुघल होते त्यावेळेस मुघलांनी आक्रमण सुरू केलं, त्यावेळेस खाली आपला विजयनगर. कोणीतरी चायनीज आपलं अमेरिकन म्हणतोय की जगामध्ये 2 सिटीज बघण्यासारखे, ते एक विजयनगर आणि ते एक शांघाय तिकडं वर. सो आपण होतो की एका टायमाला फार पुढे. ही लोक त्यावेळेस असेच एक्सप्लोर करायला निघाले, त्यावेळेस आपण तिकडे जाऊन सिल्क वगैरे पोहोचत होतो. आपण व्यापारात पण मोठे असू. आवश्यकता नाही आहे की आपण मग बाकीच्या गोष्टी जशा मानल्या जातात की वेदांमध्ये सगळे दिले त्या उगाच लादण्याची आवश्यकता नाही. मात्र हे आपल्याला हा पण तेवढाच भाग आहे की इतक्या लोकांनी, विशेषतः भारतीयांनीच आपल्याला इतकं न्यूनगंडात टाकलंय ना, की आपण तर काहीच नव्हतं. आपण फक्त नागाची पुंगी वाजवायचो. मग ह्या 2 टोकांमध्ये आपल्या सारख्यांचं कन्फ्युजन होतं खरं तर, माझ्यासारख्याचं, की मी काय आता अभ्यास करायला जाऊ शकत नाही. नक्कीच करणार माझ्या लेवलवर, पण एक्सपर्ट लेवलवर नाही जाऊ शकत. पण त्यामुळे मग माझ्यासमोर चांगला कंटेंट येणं हेही तेवढं गरजेचं आहे. आणि तेच आपणच ती सॉफ्ट पॉवर निर्माण करण्याची गरज आहे आपल्या इन जनरल सनातन धर्माविषयी, संस्कृतविषयी, या सगळ्या कल्चरविषयी. कारण आहे आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे. इतक्या गोष्टी आहेत ज्या की आपण इतक्या कूल वेने दाखवू शकतो, इतकं लोकांना सेल करू शकतो, ते आपण करत नाहीये. इतक्या गोष्टी आहेत आपल्याकडे लिहिल्या गेलेल्या, इतक्या कल्चरल भारी भारी गोष्टी आहेत जे की बाकीचे लोक ढापून नेतात. आणि तोंडावर कोल्हापुरी चप्पल आपली ढापून नेली जातीये. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल आहे, कोल्हापुरी चप्पल सारखी गोष्ट जर इतक्या लेवलला जाऊ शकते, तर अशा किती गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या की ग्लोबल ट्रेंड बनू शकतात. त्या का म्हणजे आपली ती गाणी नाही ट्रेंड होत ग्लोबल लेवलला, आपली फॅशन नाही ट्रेंड होत,
आपले लिटरेचर नाही ट्रेंड होत कधी, का नाही होते? म्हणजे हा खरंच मुद्दा पडतो मोठा. आता मॉडर्न लिटरेचर नाही होत. आपल्याला सगळ्यांना जर कुणालाही मी मॉडर्न नाही, जुनं जरी कुठं आपल्या इथं आहे आपल्याकडे, पण ते ट्रेंड नाही होत. तुझं असंच म्हणणं आहे ना. तर मी आता जर कोणालाही विचारलं की भारी पुस्तकं सांगा, एवढं मी रील बघतो, सगळे वेस्टर्न पुस्तकं सांगतात इंग्लिशमधले. का? म्हणून आपल्या तोंडी असं काहीतरी फिलॉसॉफीवालं म्हणा किंवा इन्स्पिरेशनलवालं म्हणा, मराठी किंवा संस्कृत ग्रंथ आहेत ना, का नाही आहेत? ते ट्रेंड करायला पाहिजे. ते ॲमेझॉन न्यूयॉर्क बेस्ट सेलर किंवा न्यूयॉर्क जाऊ द्या, भारतातलं बेस्ट सेलर व्हायला पाहिजे. नाही होते. म्हणजे आता कलेच्याच दृष्टीनं जर पाहिलं तर के ड्रामा हां हा इतका चालतोय किंवा ती टेलर स्विफ्ट, ती इतके अख्ख्या जगभर लोक तिचे फॅन आहेत. किंवा म्हणजे इतके ट्रेंड आहेत. कोरियनचा स्किन केअर त्यांचा, त्याचे एवढी लोक फॅन आहेत. बट आपल्या भारतात अशा किती गोष्टी आहेत. तो बॅड बनी कुठला अमेरिकेतला कुठला तरी, त्याची ती कुठल्या तरी मेक्सिकन भाषेतली गाणी, ती बॅड बनी नावाचा एक गायक आहे. हां हां. सो त्याची गाणी आपल्या इथं लोक एवढी ऐकतात, त्याच्यावरती लोक एवढी ट्रिप करतात. मग आपल्या इथलं का नाही एवढं हे होते? म्हणजे आपल्या इथं पोटेन्शियल नाही असं नाहीये ना. पण ह्या गोष्टी कुठेतरी आपणच हे केल्या पाहिजेत असं मला वाटतं. मला वाटतंय की आजकाल थोडं ट्राय करायला लागले, पण त्याला पुश इतका भेटला पाहिजे ना की आपण ते म्हणतो ना, जसं टेस्ट मॅच मध्ये पाठीमागं असायचे, आपण मायनस मध्ये असायचं ना, किंवा समोरच्या टीमने जास्त नंबर केला तर आपण लॅग मध्ये राहतो. काय म्हणतो त्याला, मला शब्द नाही माहित. तसं आपण गुलामी म्हणा किंवा त्याच्या आधीचं आपल्या इथलं जे काही गोंधळ होता, त्यामुळे जे मागं गेलोय ना, तेवढी जास्त मेहनत आपल्याला आता घ्यावी लागणार आहे अचानक पुढे येण्याकरता. आणि त्यामुळे अवेअर असून पुन्हा नित्यानंद मिश्रांनी जसा आपल्याला शॅटर्ड केलं किंवा आपल्याला जसा अपमान फील करून दिलाय, तसं ती झाला कारण की आपल्या लोकांनीच काही मूर्खपणा केला. बरोबर. तसं आपण करू नये, याकरता अवेअर असावं. आणि माझ्या मते जेवढं अवेअर राहून ज्या गोष्टीचा खरंच प्राऊड फील करता येईल, त्या गोष्टी नाट्यपासून, कलापासून, फिलॉसॉफीपर्यंत ह्या गोष्टींना तिथं ठेवून त्यांना तसं आपण पुढे नेलं पाहिजे. आय थिंक सो. मग काय, गुड. छान वाटलं. नित्यानंद मिश्र हाही माझ्या डोक्यातनं जात नव्हतं का. नाईस, छान. तू कंटेंट कुणाचा कन्झ्युम करतोस इंटरनेटवर? म्हणजे बऱ्याच लोकांचं करतो, तसं माझं असं काही हे नाही आहे. इन जनरलच माझं आर्ट, मीडिया या आणि त्यात संस्कृत, फार्मिंग इतक्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे माझा अल्गोरिदम असा सगळा मिक्स असतो. त्यामुळे आणि इन जनरल सोसायटीचा अभ्यास करण्याची मला खूप आवड आहे. त्यामुळं सगळ्या प्रांतातल्या सगळ्या लोकांमध्ये काय चाललेलं असतं ते सगळं माझ्या फीडवरती येत असतं. पण डेफिनेटली नित्यानंद मिश्रांना मी खूप डेडिकेटेडली फॉलो करतो. गौरी मोघे, सुचेता परांजपे. त्यानंतर क्रिएटर्स म्हणायला झाले तर यश साळुंके म्हणून एक आहे संस्कृत क्रिएटर, तो आहे. माझी मैत्रीण आहे प्रिशा ठक्कर, तिचा पण कंटेंट खूप चांगला असतो. माणिक म्हणून एक आहे, सो तो त्याचा खूप अभ्यास आहे. माणिक म्हणून आहे जो, सो त्याला मी खूप डेडिकेटेडली फॉलो करतो. गुड. आणि ह्या आता या क्रिएटर्स म्हणजे माणिक सारख्या लोकांचं हे खूप आहे ना की ते फक्त स्वतः वाचत नाहीत किंवा गेटकीप करून नाही ठेवत. तो जे काही वाचतो ना त्याचं त्याने एक पूर्ण फोल्डर बनवलंय आणि त्याची लिंक त्याने बायोमध्ये टाकून ठेवली की माझा जो काही कंटेंट तुम्हाला दिसणार आहे तो इथं लिहिलेला आहे, ह्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे, तुम्ही जा, तुम्ही वाचा. सो हे खूप मला भारी वाटतं त्याच्यामुळे. गुड, छान. अवेअरनेस, माहिती, जेन झी पासून तर वारकरी संप्रदाय, नो डाऊट आपण फार चांगल्या मार्गावर निघालो आहोत. हो, भारत म्हणजे उज्ज्वल भविष्य तर आहेच, अजून आपण मेहनत घेण्याची गरज आहेच. येस. वारकरी संप्रदायाला किंवा ह्या वारकरी संप्रदाय याकरता कारण की इथं शांती आहे. जी चांगली गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचणे. आपण जर गोड काहीतरी छान खाल्लं तर आपली इच्छा असते बाकीच्यांनाही मिळावं, या उद्देशाने हा प्रयत्न आहे, तो अजून लोकांपर्यंत पोचावा. काही गोष्टी राहिल्या आहेत पण माझ्या मते वेळ भरपूर झालाय. हो, मग काय. त्यामुळे आता आपण विराम घ्यावा. मी बोलतोय कंटिन्यू, याचं कारण हे की मला विराम घ्यावा असं वाटत नाही, म्हणून माझी वाचा ती कंटिन्यू करत आहे. तर आजचा एक्सपिरियन्स खरंच हा वारीच्या वाटेवरच्या गप्पा, बरोबर, टप्पा अशा झाला. आणि यातनं एक नवीन दृष्टिकोन की आपल्याला जेन झी बद्दलचा मिळाला. तेच मला वाटतं कन्क्लूड करताना तेच सांगेन की जेन झी खरंच येतोय परत आपल्या सगळ्या गोष्टींकडे. त्याला फक्त त्या गोष्टी म्हणजे आणायची गरज आहे की त्याला ते अनुभव काय तो सांगायची गरज आहे. तो स्वतःहून येईल. खूप एक्सपिरियन्सवरती जगणारा हा जेन झी पूर्ण जनरेशन आहे. सो थँक्यू सो मच. तुझ्या प्रयत्नांकरता थँक्यू. अरे. तू इथं आल्याबद्दल थँक्यू.
आणि नक्कीच तू तुझ्या प्रयत्नांकरता विश यू बेस्ट लक. थँक्यू सो मच. वारीचं कामही मस्त चालू आहे. खूप वेगळ्या ह्याच्याने सुरुवात झाली. थॉटच अगदी खूप वेगळा आहे. जे आपण बोललो प्रोपोगेशन बाबत इन जनरल वारकरी संप्रदायाच्या, ते भारी होईल. ऑल द बेस्ट. चांगलं चालू द्या. चालू आहे आमचा लंगडा पांगडा काय म्हणतो आपला साधा घोडा प्रयत्न चालू आहे. मी काही या मस्त क्षेत्रातला मस्त चालू नव्हतो, आहे. पण असो तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छा, पांडुरंगाचा आशीर्वाद, साधू संतांचा आशीर्वाद चालू आहे. थँक्यू सो मच. कन्क्लूड करूयात माझ्या मते.